परफेक्ट स्किन काय आहे? हेल्दी परफेक्ट स्किन काय आहे? हे तुम्ही सांगा. तुमची स्किन ना नॅचरली ग्लो होते. काही बघ ना, तू स्किन नॅचरली ग्लो होते. म्हणजे काही ना अप्लाय करतात सुद्धा. दॅट इज द बेस्ट. म्हणजे तुमचं एव्हरीथिंग इंटरनली खूपच बेस्ट चालू आहे. मी तर म्हणेन परफेक्ट स्किन जर तुमची हवी असेल तर तुमची परफेक्ट स्किन पर्सनलाइज्ड असते. सो जे काय ट्रेंड्स आहेत त्याच्या मागे धावू नका, कारण ते स्किन टाईपनुसार चेंज होत राहतं. सो तुमची जरी ते प्रोडक्ट जरी त्या स्किनवर चांगलं दिसत असेल तरी ते तुमच्या स्किनला चांगलं दिसेल की नाही हे माहिती नाही. आणि ग्लो डज नॉट कम एक्सटर्नली, पण तो इंटरनली येतो. तर पहिल्यांदा फूडवरती तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. ते तुम्ही दुर्लक्ष करून जर तुम्ही फक्त स्किन केअर रुटीनकडे गेलात तर ते नुसते ऍप्लिकेशन ऑफ प्रोडक्ट्स होतं. त्याचा यूज तात्पुरताच राहतो. स्किन क्लिअर ठेवण्यासाठी आपल्या ताटात काय काय असलं पाहिजे? जेवणाच्या बरं, हां. ताटात. सो एक लक्षात ठेवायचं की हे इव्हन आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीने दिलेलं आहे की 50 आपली जर प्लेट एक 100% कन्सिडर केली ना तर त्याच्यातला 50% भाग हे सॅलड्स आणि भाज्यांचा असला पाहिजे. जे लोक डाएट करतात वगैरे आणि जे लोकांना वजन कमी करायचं असेल त्यांना भात चालतो. ऑफकोर्स भात चालतो ना, डेफिनेटली. इनफॅक्ट किती जणांनी हे पण पाहिलेलं आहे की भातच फक्त डाएटमध्ये कन्झ्युम करताय आणि स्किन बेटर झालेली आहे, कारण त्यांच्या बॉडीला कदाचित ते ग्लुटन म्हणजे जे एक व्हीट आहे ते टॉलरेट होतं. पण असं आहे ना की आता एकदम ते ब्लँकेट नाही आहे की काय काय जणांना वाटतं की आता ग्लुटन बंदच केलं की मी एकदम स्किन छान व्हायला लागेल. होतं बरेचदा, काय कायना नाही पण होत. सो ते थोडंसं पर्सन स्पेसिफिक राहतं. पण भात हा वाईट आहे का? तर अजिबात नाही. ओके. हे आहे की कॉफीमुळे स्किन खरंच खराब होते. कॉफीमुळे स्किन खराब होऊ शकते, म्हणजे कुठलाही म्हणजे ज्याच्यामध्ये कॅफीन हे जास्ती प्रमाणावर झालं तर मात्र स्किनवरती ते इफेक्ट दिसायला लागतो. सो ॲक्ने आलं की एक इंडिकेशन असतं. डार्कनिंग व्हायला लागलं डोळ्याखाली की एक इंडिकेशन असतं. इथे थोडेसे ना हलके हलके केस यायला लागतात, म्हणजे हर्सिटिझम आम्ही ज्याला म्हणतो ते PCOSच्या वेळेला दिसतं, ते एक इंडिकेशन असतं. ओके. डार्कनिंग होतं नेकच्या अराउंड, स्पेशली ज्यांना प्री डायबिटीज असतं किंवा ज्यांना डायबिटीज असतं, म्हणजे काय इन्सुलिनचे लेवल्स वाढायला लागतात. सो ऑलवेज तुमची बॉडी तुम्हाला सिग्नलिंग करत असते आतमधनं की काहीतरी चुकलेलं आहे आतमध्ये, तुम्ही आता ते रिपेअर केलं पाहिजे. हे मी इंडिकेशन स्किनवरनं देतोय. सो सकाळी उठल्यावरती ना मी तर म्हणेन बेस्ट इज की तुम्ही अनुशापोटी 1 चमचा तूप घ्या. आणि अजून फर्दर बेनिफिट तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये 1/4 चमचा ना टर्मरिक घालायची तुपात. हा, ते मिक्स करायचं, ते प्यायचं आणि त्याच्यावरती गरम पाणी प्यायचं. हार्मोनल ॲक्ने पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो. येस, हार्मोनल ॲक्ने तर डेफिनेटली डाएटनी होऊ शकतं. ओके. आणि ॲक्ने, इफ यू कन्सिडर हार्मोनल ॲक्ने, त्याला डाएटचा जास्ती उपयोग होतो ॲज कम्पेअर टू मेडिकेशन्स ऑल्सो. हाय गाईज, टेबल टॉकच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की आपली स्किन क्लिअर ठेवण्यासाठी आपण काय काय खाल्लं पाहिजे. तर ह्या टॉपिकवर आपण खूप डीपमध्ये जाऊन बोलणार आहोत. सो त्यासाठी आपल्याबरोबर अवंती देशपांडे मॅम आहेत, ज्या क्लिनिकल अँड स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आहेत. सो वेलकम मॅम. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी. येस. माझा फर्स्ट क्वेश्चन हाच आहे की आजकाल आपण हजारो स्किन केअर प्रोडक्ट्स विकत घेतो, हजारो रुपये त्याच्यावर घालतो, पण तेच पैसे आपण कमी पैशात आपण किचनमधून आपल्या आहारात करू शकतो का? म्हणजे तीच जी गोष्ट आहे जी आपण फॉर एक्झाम्पल 2,000 रुपये जर स्किन केअर प्रोडक्टमध्ये घालत असेल तर कमी पैशात आपण तोच एक आहार घरातून मिळवू शकतो का? सो अशी काही गोष्ट आहे. ऑफकोर्स आहे. साक्षी, व्हॉट हॅपन्स इज की जोपर्यंत आपण जास्ती पैसे खर्च करत नाही तोपर्यंत आपण आपल्या स्किनसाठी काय चांगलं करतोय असं बरेच जणांची समजूत असते. तर ऑफकोर्स जर तुम्ही इंटरनली रिपेअर स्वतःला केलं नाहीत तर एक्सटर्नली तुम्ही कितीही प्रोडक्ट्स लावा, त्याचा इफेक्ट फक्त तात्पुरताच राहतो. म्हणजे वेगवेगळे क्रीम्स वापरा, सिरम्स वापरा, आणि आता एवढे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये यायला लागलेत. मार्केट इज फ्लडिंग विथ ऑल दीज आय प्रोडक्ट्स. नो. आणि कितीतरी मी बघितलंय, कितीतरी यंग जनरेशन लोक नुसते आणून एकदा वापरून ते प्रोडक्ट ठेवून देतात, म्हणजे एवढे वापरत सुद्धा नाहीये, आणि देन दे कम बॅक टू स्क्वेअर वन. तर घरातलं अन्न किंवा आपण जे काय रोजच्या आहारात कन्झ्युम करतो तेच पहिल्यांदा जर व्यवस्थित तुम्ही केलं तर तुमचा एक बेस तयार होतो. ऑफकोर्स तुम्ही स्किन केअर रुटीन, स्किन केअर प्रोडक्ट्स हे वापरलेच पाहिजे, पण जोपर्यंत हा बेस प्रॉपर नसतो ना झाला तोपर्यंत तुम्ही कितीही सुपरफिशियली काही अप्लाय करा, त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तात्पुरता राहील कदाचित, तात्पुरतं फेशियल केल्यावर तात्पुरते Glow प्रोडक्ट्स, आहे. येस, पण इट्स ओनली तात्पुरतं, फॉर द टाइम बिंग.
जोपर्यंत यू डोंट रिपेअर इनसाइड यू आर नॉट गोइंग टू हील, आणि ते लगेच स्किनवर दिसायला लागतं. हो. म्हणजे मी आजकाल खूप बघितलंय, की Instagramवर हा एक नवीन ब्रँड आला, त्याची चांगली मार्केटिंग केली, तर तो एक पब्लिश होतो. त्याबरोबर फ्रीबीज वगैरे दिले. तर करेक्ट. 1-1, 2-2 महिन्यांनी लोकं नवीन-नवीन स्किन केअर हे करतात आणि त्या व्हायरल रील्समुळे पण. येस, येस. देन आपलं म्हणजे स्किन केअर क्लिअर स्किन ठेवण्यासाठी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट स्किन केअरमध्ये करावी, की एक प्रॉपर डाएट ह्याच्यामध्ये करावं? तर जसं मी बोलले तसं, की जोपर्यंत तुम्ही आतमधनं हील नाही झालाय किंवा तुमच्या आतमध्ये सिस्टम्स प्रॉपरली वर्क होत नाहीयेत, तुम्ही कितीही पैसे खर्च करा, ते एक्सटर्नली तात्पुरताच रिझल्ट्स देणार आहेत. सो डेफिनेटली तुम्ही इंटरनली पहिले हील करायला सुरुवात करा. हील पण नाही, नरिश मी म्हणेन. हीलिंग तर पुढची गोष्ट झाली. नरिश म्हणजे काय, की तुमच्या आहारामध्ये फ्रुट्स आहेत की नाही, व्हेजिटेबल्स आहेत की नाही, सॅलड्स आहेत की नाही, किंवा प्रोटीन तुम्ही व्यवस्थित तुमच्या आहारात घेताय की नाही. पावडर नाही बोलत आहे मी, नॉर्मल जे आपल्या घरात आपण जे व्यवस्थित खातो, पोळी, भाजी, आमटी, भात, किंवा आता वेगवेगळं हे आलंय, की तुम्ही थोडंसं फॅन्सी काही खाऊ शकता. तर सगळे जे काय नवीन फूड प्रॉडक्ट्स आलेत ते काय वाईट आहे असं नाहीये. जसं की ॲव्होकॅडो. ॲव्होकॅडोमध्ये गुड फॅट्स चांगले आहेत. तर त्यांनी पण स्किन रिपेअर, स्किन हीलिंग किंवा स्किन ग्लो यायला ना खूप मदत होऊ शकते. ओके. तर ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टी पण तुम्ही इन्क्लूड करा. पण आपलं जे काही बेसिक आहे की नाही, जे आपलं सोल फूड आपण म्हणतो, म्हणजे घरी आईने केलेली खिचडी म्हणा, किंवा शेवटी काय, की आपण किती वेगवेगळं खाल्लं ना बाहेर, तरी घरी जाऊन आपल्याला घरचं अन्न खावंसंच वाटतं. मग त्याला आपल्याला मॉडिफाय करावं लागतं, की कमी ऑइलमध्ये येस, थोडंसं. येस. सो इट डिपेंड्स ना. आता कोणाला ॲक्ने ब्रेकआउट झाले असतील, मग त्यांना आम्ही रेकमेंड करू, की तुम्ही थोडंसं ऑइल तुमच्या फूडमध्ये कमी करा. ओके. सो असं आहे, की अगदीच काय ऑइल कमी केलं पाहिजे टोटली असं नाही. पण जे काय जंक फूड किंवा जे काय फ्राईड फूड एक्सेस कन्झ्युम होतं, त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ते अनहेल्दी ऑइल आहे. ओके. पण आपण जे घरातल्या अन्नात कुकिंगसाठी ऑइल वापरतो ना, ते डेफिनेटली अनहेल्दी नाही आहे. ओके. तूप पण किती लोकं म्हणतात, की आजकाल तूप खायचं नाही, वजन वाढतंय म्हणून. पण तुपाचे जे बेनिफिट्स आहेत ना, ते ट्रिमेंडस आहेत. म्हणजे नुसतंच तुमचं तुपामध्ये कॅलरीज नाही आहेत, पण तुपामुळे तुमची स्किन चांगली होऊ शकते. तुमचे हार्मोन्स बॅलन्स होऊ शकतात. ते मी गट हील रील होऊ बघितली शकते. होती, की रात्री 1 चमचा तूप का येस, सकाळी 1 चमचा येस, तूप खाल्ल्याने येस. स्किनवर आणि ग्लो आय टेल यू, येतं. रात्री तूप खाल्ल्याचे बेनिफिट्स वेगळे ओके. आणि सकाळी तूप खाल्ल्याचे बेनिफिट्स वेगळे. सो रात्री तूप खाल्लं ना, की ज्यांना कोणाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ते कॉन्स्टिपेशन कमी होतं. ओके. आणि जनरली स्किन खराब होण्याचं एक कारण आहे, की तुमचे बाबल्स क्लिअर, म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, तुमचे मोशन्स क्लिअर होत नाहीयेत. त्याचा पण इफेक्ट लगेच तुमच्या स्किनवरती दिसायला लागतो. तर रात्री जेव्हा तूप खाल्लत ना 1 चमचा बेड टाईमला, गरम पाणी घ्यायचं, तूप खायचं, गरम पाणी प्यायचं. आणि सकाळी जर तुम्ही तूप कन्झ्युम केलत ना, तर तुमचं दिवसभराचे जे असे शुगरचे क्रेव्हिंग्ज असतात ना, हां. ते एकदम कमी होऊन जातात. जेवल्यानंतर काही येस. गोड खा. बऱ्याच लोकांना गोड खावंसं वाटतं हो. बघ जेवल्यावरती. तर ते जे क्रेव्हिंग्ज आहेत ना, ते खूप कमी होऊन जातात. ओके. आणि इनफॅक्ट ॲज अ गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट मी तर रेकमेंड करेन, की तूप 1 चमचा जर सकाळी तुम्ही घेतलत, तर तुमची जी काही गट हेल्थ असते ना, ती खूप इम्प्रूव्ह व्हायला मदत होते. ओके. या. तर एकदा गट हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागल्यावरती टोटली बॉडीमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस दिसायला लागतात. आपण नंतर बोलूच यात, की गट हेल्थ इम्प्रूव्ह करायला येस. काय-काय केलं पाहिजे. हो. पण जस्ट टू बिगिन विथ हे तुपाचे बेनिफिट्स आहेत. ओके. सो डेफिनेटली तुम्ही कुठल्याही एजचे असाल, कॉलेज गोईंग असाल, वर्किंग असाल, प्रॉबेबली ओल्ड एज असेल, 1 चमचा तूप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जरूर कन्झ्युम करा. ओके. सो माझ्या पुढच्या प्रश्नाकडे जायच्या आधी मी ऑडियन्सला सांगते, की आम्ही ह्या एपिसोडमध्ये काही सेक्शन्स काढलेले आहेत. सो ते एक स्पेसिफिक सेक्शन्स आम्ही कव्हर करत जाणार आहे. जसं की ॲक्ने आणि फूड त्यावर आम्ही थोडं बोलणार आहे. मग गट हेल्थ आणि स्किन त्यावर थोडं बोलणार आहे. गट हेल्थ आणि स्किन त्यावर थोडं बोलणार आहे. मग डेली रुटीन काय असायला पाहिजे. मग वुमन स्पेसिफिक काही क्वेश्चन्स असतात, पडलेले असतात, ते काय असायला पाहिजे. देन जिम, प्रोटीन याबद्दलचे जे क्वेश्चन्स आहेत त्याबद्दल बोलणार आहे. मग व्हायरल ट्रेंड्सबद्दल बोलणार आहे. देन रिलेटेबल क्वेश्चन्स. देन स्ट्रॉंग एंडिंगमध्ये आम्ही गो टू क्वेश्चन जे तुम्ही घरी करू शकता, तुम्ही स्टार्ट करू शकता, ह्याच्याबद्दल बोलणार आहे. वॉव! क्वाईट अ बिट. हो. देन असं आहे, की तुम्ही जे खाता तेच तुमच्या स्किनवर दिसतं. येस. सो हे कसं म्हणजे ओळखायचं? हां, कसं ओळखायचं? ओके. सो तुम्ही जेव्हा ना आहारामध्ये बदल करायला लागता, म्हणजे हे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये स्वतः पाहिलेलं आहे. ओके. म्हणजे एखादी क्लायंट आली, तिचे खूप ब्रेकआउट स्किनवरती झालेले होते किंवा स्किन खूप डल झालेली होती. एक 15 दिवसात व्यवस्थित डाएट फॉलो केल्यानंतर स्किनचा ग्लो, म्हणजे स्किनची टोनच चेंज झालेली होती. हो.
सो दॅट वॉज वन थिंग जे मी ऑब्झर्व केलं. सेकंडली मी पाहिलं की ॲक्ने कम्प्लिटली कमी झालेलं आहे. बऱ्याच जणांना डोळ्याखाली काळं असतं, हो. ते पण काळं कमी व्हायला मदत होते आहारातनं. ओके. याचे रिझन्स वेगवेगळे असतात की स्किन डार्कनिंग, डलनेस का होतं ना, हे वेगवेगळे कारणं असू शकतात. म्हणजे बॉडी ना बेसिकली कसं आहे की बॉडी स्किनवरनं इंडिकेट करत असते ओके. की तुमची इंटरनल हेल्थ कशी आहे. कमी आहे. करेक्ट. सो ॲक्ने आलं की एक इंडिकेशन असतं. डार्कनिंग व्हायला लागलं डोळ्याखाली की एक इंडिकेशन असतं. इथे थोडेसे ना हलके हलके केस यायला लागतात, म्हणजे हर्सिटिझम आम्ही ज्याला म्हणतो, ते PCOSच्या वेळेला दिसतं, ते एक इंडिकेशन असतं. ओके. डार्कनिंग होतं नेकच्या अराउंड, स्पेशली ज्यांना प्री डायबिटीज असतं किंवा ज्यांना डायबिटीज असतं, म्हणजे काय इन्सुलिनचे लेवल्स वाढायला लागतात. सो ऑलवेज तुमची बॉडी तुम्हाला सिग्नलिंग करत असते आतमधनं की काहीतरी चुकलेलं आहे आतमध्ये, तुम्ही आता ते रिपेअर केलं पाहिजे. हे मी इंडिकेशन स्किनवरनं देतोय. तर जेव्हा तुम्ही आहारामध्ये बदल करायला लागता, म्हणजे काय करायचं की 80% ऑफ द टाइम ना तुम्ही घरचं कुक केलेलं अन्न, किंवा मी म्हणेन की क्लीन इटिंग, जिथे शक्य आहे तिथे क्लीन इटिंग म्हणजे काय, कॉम्प्लिकेट नाही करायचं. बऱ्याच जणांना काय वाटतं ना, क्लीन इटिंग म्हणजे वेगवेगळे डिटॉक्स ज्युसेसच आले किंवा असे वेगवेगळे काहीतरी पदार्थच खूप काहीतरी खाल्ले पाहिजेत, असं अजिबात नाहीये. क्लीन इटिंग म्हणजे काय, आपल्या घरी आपल्या आईने केलेलं अन्न, ह्याला क्लीन इटिंग असं आम्ही म्हणतो. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला जर कन्सिडर करायचं असेल तर. मग त्याच्यामध्ये कोशिंबिरी आल्या, सॅलड्स आले, फ्रुट्स आले तुमच्या आहारामध्ये. मग प्रोटीन इन एव्हरी मील, हे तर आम्ही ॲज अ थंब रूल कन्सिडरच करतो. ओके. पाहिजे तर आपण ते वेगळं सेपरेट बोलूयात की प्रोटीन इन एव्हरी मील हे इन्क्लूड कसं करायचं ते. पण जनरली स्पीकिंग, जर तुम्ही प्रोटीन व्यवस्थित कन्झ्युम केलं, फळं भाज्या व्यवस्थित तुमच्या आहारामध्ये ठेवलं, गुड फॅट्स म्हणजे नट्स जे असतात ना, आल्मंड्स, वॉलनट्स, हे तुम्ही सहज जर तुमच्या डाएटमध्ये रोजच्या रोज इन्क्लूड केलं, तूप इन्क्लूड केलं, 80% ऑफ द टाइम क्लीन इटिंग केलं, 20% ऑफ द टाइम एन्जॉय, जे काय तुम्हाला खायचं ते तुम्ही खाऊ शकता, कारण शेवटी पण सोशल लाईफ ऑलवेज पण असतं. ह्याचं एक जास्त असलं पाहिजे. असं बॅलन्स असला ना की आपोआप ना ते तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट व्हायला लागतं. ओके. येस. येस. आणि नंतर आपण आता पुढच्या सेक्शनमध्ये जाऊया. ॲक्ने आणि फूड ह्याबद्दल बोलूया. पिंपल येण्यामागे फूड किती रिस्पॉन्सिबल असतं? हां. सो पिंपल येण्यामागे ना फूड हे एक मेजर कारण असतं. आणि जसं मी तुला बोलले की पिंपल येते म्हणजे काय, की तुझं शरीर तुला आतमधनं सांगते की काहीतरी चुकतंय आतमध्ये. तर ते काय काय गोष्टी चुकलेल्या असतात. एक तर तुमचं हायड्रेशन कमी असतं, म्हणजे तुम्ही कमी पाणी पित असता. हां, त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल्स येण्याची शक्यता असते. दुसरं म्हणजे जंक फूड जे आहे ना, त्याचं जर प्रमाण खूप वाढायला लागलं ना, तर तुम्हाला पिंपल्स यायला लागतात. तिसरं म्हणजे झोप कंप्लीट झाली नाही तरी पण पिंपल्स यायला लागतात. कारण बॉडीमध्ये उष्णता वाढायला लागते. काय-काय लोकांचं असतं ना, की काय-काय एक अन्न खाल्ल्यावरती सुद्धा शरीरातली उष्णता वाढते. त्याच्यामुळे सुद्धा पिंपल्स यायला लागतात. अगेन जर तुम्हाला PCOS असेल, तर ते एक इंडिकेशन आहे आणि ते दिसतं आपल्याला पिंपल्सच्या थ्रू, ॲक्नेच्या थ्रू. सो धिस इज व्हॉट इट इज, की एक जर तुम्हाला पिंपल येत असतील, तर त्याची अनेक कारणं असू शकतात. आणि साधं जर तुम्ही पाणी प्यायला जरी व्यवस्थित सुरू केलं ना, एक 2 ते 3 लिटर लक्ष देऊन, तरी ते पिंपल्स कमी व्हायला लागतात. हा क्वेश्चन मी असं बघितलेलं आहे एक रीलवर, की जास्त पाणी पिल्याने पण त्रास होतो. हं, हं. असं काही असतं? सो जास्ती म्हणजे किती गं? काय-काय लोकं अति करतात आणि एक 6-6 लिटर पाणी पितात. ते खूप झालं ना, म्हणजे अगदी यू डोंट नीड टू डू एकदम एक्स्ट्रीमला जायचं नाही. पण व्यवस्थित जास्ती पाणी म्हणजे काय? काय-काय लोकं ना एक 2 ते 3 ग्लासच पाणी पितात दिवसभरात. मग ते खूप कमी झालं ना, म्हणजे बॉडीची रिक्वायरमेंट असते ना तेवढी. तर कसं ओळखायचं, की आपल्याला पाणी जे आपण पितो ते व्यवस्थित घेतोय की नाही? आपण जेव्हा वॉशरूमला जातो ना, तेव्हा युरिन क्लिअर झाली पाहिजे. दिस इज द फर्स्ट इंडिकेशन. म्हणजे जेव्हा डार्क येलो कलरची युरिन सुरू होते ना, इट मीन्स की तुम्ही पाणी व्यवस्थित प्यायला नाही आहे. देन खूप आपल्याला ना हिटी वाटायला लागतं, गरम वाटायला लागतं आतमधनं, म्हणजे पण इंडिकेशन आहे की आपलं पाणी व्यवस्थित जात नाहीये. अजून एक इंडिकेशन आहे, हेडेक व्हायला लागतं. हां. बऱ्याच जणांना ना संध्याकाळी अशी हेडेक सुरू होतात. ते कारण पाणी व्यवस्थित ते पित नाहीत. सो किती सोपं साधं युअर बॉडी इज ट्रायिंग टू से की हे करत नाही म्हणून हे मी इंडिकेशन देतोय. आय थिंक माझ्या क्वेश्चनचं मला आन्सर मिळालं, बिकॉज मी कालच असं होत होतं, की हां. माझं खूप डोकं दुखतंय. 4-5 हां. दिवसापासून खूप डोकं हो. दुखतंय. सो ते आणि आता पाण्याचं गरमी आहे ना, तर काय होतं, आपण जेव्हा गरमीत सुद्धा पाण्याकडे दुर्लक्ष केलं ना, तर इमिजिएटली तुम्हाला हेडेक सुरू होतात. मग ना असं थकवा यायला लागतो संध्याकाळी. ओके. आणि जस्ट बाय हॅव्हिंग इनफ ऑफ वॉटर. आणि मग काय-काय वेळेला आम्ही समरमध्ये काय इंडिकेट करतो, की तुम्ही त्याच्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स घालून घ्या, सॉल्ट्स घालून घ्या, लिंबू घालून घ्या. सॉल्ट घातल्याने असं होतं ना, की जे लोकं कमी पाणी आता
मीच कमी पाणी पिते. पण जे लोकं कमी पाणी पितात, त्यांनी जर पाणी प्यायला चालू केलं लगेच, की आपला टार्गेट आहे 3-4 लिटर पितोय. सो खूप वेळा वॉशरूमला जावं लागतं. मग त्यामध्ये डॉक्टर आय गेस सजेस्ट करतात, की थोडा पिंच ऑफ सॉल्ट येस यू येस कॅन. सो काय होतं की सॉल्ट ऍड करण्याची कारणं वेगळी आहेत. म्हणजे आपण का सॉल्ट ऍड करतो की आपण सॉल्ट याच्यासाठी ऍड करतो की हीटमुळे आपले इलेक्ट्रोलाइट्स थोडेसे ड्रेन ऑफ व्हायला लागतात, स्वेट मधनं निघून जातात. मग त्याच्यासाठी मग सॉल्ट्स ऍड करायचे, नुसतं पाणी नाही करायचं, नाही तर मग डायल्युशन व्हायला लागतं सॉल्ट्सचं बॉडीमध्ये. मग जर तुम्ही 3 लिटर पाणी पित असाल आणि गरमीचा सीझन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडेसे सॉल्ट, म्हणजे आपलं साधं पिंक सॉल्ट म्हणा, काळं मीठ म्हणा, साधं आपलं सॉल्ट पण जर ऍड केलं ना तरी इट वर्क्स व्हेरी वेल. आणि मग त्याच्यामध्ये लिंबू घालायचा, व्हिटॅमिन सी आपोआप मिळून जातंय. किती सोपं आहे ना हे. आणि आपण ते उगाचच मध्ये सिरम्स वापरणार, व्हिटॅमिन सी सिरम्स. व्हिटॅमिन सी. येस. सी आणि हे किती स्वस्त आहे, हो. इजंट इट? किती स्वस्त आहे हा उपाय. पण जे डेली स्वस्त असतं ॲक्सेसेबल. ना ते म्हणजे किंवा जे सोपं असतं ना ते न करता कॉम्प्लिकेटेड केलं की काहीतरी फार वेगळं छान करतोय असं लोकांना वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन इज, की असे कोणते स्पेसिफिक फूड्स आहेत जे ॲक्ने ट्रिगर करतात? ओके. सो जंक फूड म्हणजे कसं की जंक फूडमध्ये पण जिथे तेलकट जास्ती असतं ओके. किंवा ना काय-काय वेळेला ना हिडन फॅट्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपण पिझ्झामध्ये काय बोलू की आपल्याला तर तेल कसं आहे की समोसा तू पकड हां. समोसा म्हटलं की आपण काय म्हणू की फ्राईड आहे, मला माहिती आहे की हे तळलेलं आहे. हां. म्हणून आपण मे बी कन्सिडर करू की ठीक आहे कधीतरी हे खाऊया. पण काय-काय गोष्टीमध्ये ना आपल्याला तळलेलं ते समोर दिसतच नाही. म्हणून असं लक्षात येत नाही की ते हाय फॅटी आहे की नाही. पिझ्झा फॉर एक्झाम्पल, बर्गर्स फॉर एक्झाम्पल. मग हे जे आहे ना याचं जेव्हा प्रमाण तुमच्या आहारात वाढायला लागतं, म्हणजे रोजचे रोज वरचेवरच तुम्ही जर हे कन्झ्युम करताय, तर मग त्यांनी तुम्हाला ॲक्ने याचे चान्सेस वाढतात. ओके. नेक्स्ट कारण आहे की जर तुमच्या आहारामध्ये साखर म्हणजे जे आपण म्हणतो ना रिफाईंड शुगर याचं प्रमाण जर जास्ती असेल, बेकरी प्रॉडक्ट्स याचं प्रमाण जर जास्ती असेल, तर पण तुम्हाला ॲक्ने याची चान्सेस जास्ती असतात. आता काय नाही घेतलं की ॲक्ने येतात मी सांगते, जसं की पाणी कमी प्यायलं तर होतं. फळं आणि भाज्या जर तुम्ही कमी ठेवल्यात तुमच्या आहारामध्ये, ज्याच्यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट्स आहेत. एक आहे की फळं आणि भाज्यांचे जे रंग असतात ना, ते नुसते रंग नसतात. तर ते त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणजे दॅट इज द ब्युटी ऑफ नेचर. तर जसं की जांभळा रंग आहे ते एक अँटीऑक्सिडंट आहे किंवा लाल रंग जो आहे फळं भाज्यांचा ते एक अँटीऑक्सिडंट आहे. हिरवा जो आहे, सो हे नॅचरल काय म्हणतात ते नॅचरल सप्लिमेंट्स झाले, जे तुम्हाला इझिली रोजच्या रोज इथे-तिथे अवेलेबल होऊ शकतात. ते तुम्ही आहारात ठेवले की तुमचे ॲक्ने कमी व्हायला लागतात. ओके. आणि एक लक्षात घ्यायचं की जर तुमचे पिरियड्स पण मिस होत असतील, जर रेग्युलरली येत नसतील, तरी पण ॲक्ने व्हायचे चान्सेस जास्ती असतात. पण ते हार्मोनल ॲक्ने कारण असू शकतं. ओके. तर फूडमुळे म्हटलं तर जंक फूडचं प्रमाण जास्ती. पाणी जर तुम्ही कमी पित असाल तर आणि फळं आणि भाज्या ह्याचं प्रमाण जर तुमच्या आहारात कमी असेल, तर मात्र ॲक्ने याचे चान्सेस जास्ती आहेत. ओके. आणि हे ना द गुड थिंग इज की हे लिटरली 15 डेजमध्ये रिव्हर्स होऊ शकतं. ओह! दॅट जास्त इज नीट दॅट इज द ब्युटी डाएट ऑफ इट. केला तर. येस, येस. एक 15 दिवस, आठवडाभर थोडंसं जर क्लीन ईटिंग करायचा प्रयत्न केला ना किंवा थोडेसे फ्लुइड्स वाढवायचे, बटरमिल्क घ्यायचं, लिंबू पाणी पीत राहायचं, नारळाचं पाणी पीत राहायचं. हे तुम्ही जर थोडंसं प्रमाण वाढवलंत ना, आपोआप तुमच्या स्किनमध्ये फरक दिसायला लागेल. ओके. हं. एक हे होतं की ॲक्नेज आपल्या फेसवर जे येतात, तर असं असं काही आहे का, की इथे आले म्हणजे हा एक कॉज आहे, इथे आले म्हणजे हा एक कॉज आहे, इथे आले म्हणजे हा एक कॉज आहे. तर असे स्पेसिफिक एरियाज आहेत का? असे आहेत, पण आता कसं होतं, की असं अगदी काही पर्टिक्युलरली नाही. व्हॉट वी कन्सिडर इज द टाइप ऑफ ॲक्ने. कारण काही-काही वेळेला कसे असतात ना, एकदम रेड असतात आणि आतमध्ये त्याच्यामध्ये पस असतो. तो एक झाला. काही-काही वेळेला नुसते हाईव्हज असतात. असे नुसते रेड स्पॉट्स असतात. काही-काही वेळेला फक्त चिन एरियामध्ये येतात. देन इट कुड मीन प्रॉबेबली की तुमचं ना कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम तुम्हाला होतो. सो दॅट इज व्हॉट हे इंडिकेशन होऊ शकतं. किंवा जर गालावरती खूप जास्ती यायला लागले, तर मे बी काहीतरी हार्मोनल ॲक्ने असू शकतं ते. ओके. हां, एखादा पिरियड्सच्या आधी येऊन गेला तर डेफिनेटली तो हार्मोनल ॲक्ने आणि तो निघून जातो. म्हणजे इट इज जस्ट की आपल्या बॉडीमध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात ना, म्हणून ते त्यावेळेला येऊन जातं. इट्स नॅचरल म्हणजे इट्स नॅचरल. इट इज कधीतरी आलं तर ठीक आहे, इट्स नॅचरल. पण वारंवार जर तुम्हाला होत असेल आणि हे ना खूप मी ऑब्झर्व्ह केलंय ना, जर त्या मुली घरी राहत असतात ना, त्या जेव्हा हॉस्टेलमध्ये राहायला जातात, सडनली त्यांचे ब्रेकआउट्स खूप वाढतात. तर डाएट हे बदललाय. येस, डाएट बदलतं ना एकदम. हो. सडनली डाएट बदलतं, जागरणं व्हायला लागतात. स्वतःकडे थोडंसं लक्ष देत नाही, अभ्यास वाढायला लागतो.
तर Sleep- देन sleep मग schedule. स्लीप सायकल डिस्टर्ब होते. मग ते सगळं डिस्टर्ब झालं ना, मग बॉडी इज इंडिकेटिंग की काय समथिंग इज रॉंग विथ मी. प्लीज ओके. टेक केअर ऑफ इट. हां. ओके. माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच होता, की फूड आणि शुगरचं एवढं काय कनेक्शन आहे? की म्हणजे मी सो ऐकलंय फूड आणि शुगरचं मी म्हणणार नाही की डायरेक्ट ॲक्नीशी कनेक्शन आहे. पण फूड म्हणजे आपलं काय म्हणतो ते स्किनचं डलनेस किंवा स्किनमध्ये जर तुम्हाला असं दिसत असेल की काही-काहींची स्किन बघ अशी ग्लो होते नॅचरली. काही-काहींची स्किन खूप डल, ड्राय दिसायला लागते. दॅट इज बिकॉज जर तुमच्या आहारामध्ये एक्सेस शुगर असेल तर. म्हणजे मोर शुगरनी तुमचं गट अफेक्ट व्हायला लागतं आणि त्याच्यामुळे तुमचं इन्स्युलिन बॉडीमध्ये वाढायला लागतं ऑटोमॅटिकली, जे हार्मोन आहे, जे तुमचं बेसिकली शुगर कंट्रोल करतं. हं. आणि त्यानंतर देन यू विल स्टार्ट सीइंग अ डल स्किन, ड्राय स्किन. आणि म्हणजे त्याचंच इंडिकेशन आहे की तुमच्या आहारात कुठेतरी साखरेचं प्रमाण जास्ती व्हायला लागलंय आणि म्हणून ते तुम्ही कट ऑफ केलं. तुम्ही बघाल लाइक इन 15 डेज अगेन साखर पूर्ण बंद केली, देयर इज अ चेंज इन द स्किन टोन. ओके. या अँड आय हॅव सीन माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिले, म्हणजे म्हणून मी सांगू शकते. पण शुगर कट करणं इज व्हेरी हार्ड. म्हणजे व्हेरी मी हार्ड. माझ्या ह्याच्याने सांगते हार्ड, तर येस. कसं केलं सो पाहिजे? असं आहे की शुगर ना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये येते की नाही. शुगर तुम्ही ह्याच्यामध्ये टी कॉफीमध्ये सुद्धा घालून शुगर घेऊ शकता. बरोबर आहे. शुगर तुमचे पेस्ट्रीजमध्ये सुद्धा एक फॉर्म ऑफ शुगर येऊ शकते किंवा शुगर कम्स इन अ नॅचरल अँड अ गुड फॉर्म. लाईक खजूर खाल्लं की शुगर मिळते तुम्हाला. ओके. डार्क चॉकलेट घेतलं की पण तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन मिळतं जे शुगरचं हवं असतं ते. किंवा एखादी चिक्कीचा पीस घेतला किंवा ड्रायफ्रूट आणि नट्स याचं कॉम्बिनेशन मिक्स करून तुम्ही लाडू खाऊ शकता. ते हेल्दी शुगर ऑप्शन झालं. सो असं नाही की शुगर कम्प्लिटली बंद करा. ठीक आहे, तुम्हाला बंद नसेल करता येत तर हे जे काय गुड नॅचरली. वर्सेस बॅड ह्याच्यामधलं जे काय बॅलन्स आहे ना ते तुम्ही करा. बॅड म्हणजे वन्स इन अ वीक ऑर समथिंग. म्हणजे काय तुम्ही तुमचे जे पेस्ट्रीज खाता ते बेकरी स्मूदी म्हणजे जे काही मिल्कशेक्स घेतात हां. ते एक्स्ट्रा क्रीम घालून जे मिल्कशेक्स वगैरे घेतात ते तुम्ही ठेवा, पण वन्स इन अ वीक. ऑलवेज कीप दिस रूल. सपोज इफ यू फीलिंग की मला क्रेव होत आहे, स्पेशली पिरियड्सच्या आधी हां. मुलींना क्रेविंग व्हायला लागतं ना, तेव्हा मी मग सांगते की तेव्हा डार्क चॉकलेट खायचं. ओके. पण डार्क चॉकलेटमध्ये ना नॅचरली मॅग्नेशियम असतं ओके. आणि ते मॅग्नेशियम त्या PMS सिम्पटम्सला कमी करायला मदत करतं. अच्छा. सो बरेच मुलींना वाटतं की नाही चॉकलेट्स खावे, हो. बऱ्याच जणांना असं वाटतं की आईस्क्रीम्स खावे. हां. सो दॅट इज वन गोडची थिंग. येस, येस. क्रेव्हिंग होते, स्वीट आणि जर अगदीच तुम्हाला गोड खायचं असेल आईस्क्रीमच्या फॉर्ममध्ये, तर तुम्ही फ्रोझन योगर्ट्स खाऊ शकता. ते एक ऑप्शन होऊ शकतं किंवा असं ग्रीक योगर्ट घेऊ शकता. हां. सो इट इज लाइक की ठीक आहे, मी जेव्हा ठरवलंय की मला हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करायची आहे, मग मी थिंक करायला लागते की मला हे नाही पण हे घ्यायचंय. ते ना थोडं कॉन्शियसली थोडं विचार करायला लागतो. माइंडलेसली खाण्यापेक्षा माइंडफुली खायला लागला ना, की आपोआप आपण राईट चॉईसेस करायला लागतो. आणि म्हणजे नॉट बिकॉज तुमची स्किन क्लिअर ठेवण्यासाठी, हां. पण ओव्हरऑल तुमचा मूड हे सगळं येस, डिपेंड असतं, की येस. तुम्ही आणि हे पण मी खूप बघितलंय की आता स्कूलमध्ये असताना ना मुलं-मुलींना अगदी काय वाटेल ते खातात. म्हणजे पिझ्झाच खातील हे. सडनली 11वीत गेल्यावरती ना एकदम डायटिंग सुरू करतात. म्हणजे काय सगळंच कट करतात. जेवण पण खात नाहीत घरचं, जंक मे बी बंद करतात. मग त्यांनी काय करायला लागतात, उगाचच वेडेवाकडे कॅलरीज कट करायला लागतात. मग त्याच्यानंतर डेफिशियन्सीज यायला लागतात. प्रोटीनची झाली, आयर्नची झाली. मग देन दॅट्स नॉट अ गुड वे टू गो अबाउट इट. सो जेव्हा तुम्ही डायटिंगचा विचार करता की बाबा मला आता वजन कमी करायचंय, तर नेहमी लक्षात ठेवायचं की माइंडलेस ईटिंग बंद करून माइंडफुल चॉईसेस सुरू करायचे. म्हणजे एव्हरी टाइम आता फॉर एक्झाम्पल आता मी इथे बसलीये, देयर इज अ बिस्किट ओव्हर हिअर. पण ओके, आय डोंट नीड दॅट राइट नाऊ. मला गरज आहे का? नाहीये. सो थोडंसं देन यू स्टार्ट थिंकिंग अ लिटल माइंडफुली की ठीक आहे, मी हे नाही खाणार पण हे खाय. आणि कसं आहे ना, द मोर यू कीप ऑन गिव्हिंग शुगर टू द बॉडी ना, द मोर इट कीप्स ऑन आस्किंग. म्हणजे आपण जर हेवी काय म्हणतात मिल्कशेक्स खूप जास्ती खायला लागलो, पेस्ट्रीज जास्ती खायला लागलो, ऑटोमॅटिकली तुमची बॉडीनं तुम्हाला अजून शुगर मागायला लागते. हो. हां, इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. बापरे! हे कारण ते एक नव्हतं राक्षस असल्यासारखं झालं ना, मग मला अजून दे, मग मला अजून दे. हां. मग ते कट केल्यावरती ना आपोआप कुठेतरी ना ते साधं आपण साखर घातलेली कॉफी जरी घेतली ना, तरी असं वाटतं की खूप गोड झाली आता मला ते नको. ओके. येस. सो ते थोडंसं तो स्विच चेक करायला लागतो. म्हणजे शेवटी तो किती काय-काय जणांना तो आठवड्याभरात जमतो, काय-काय जणांना तो महिन्यात 2-3 महिन्यात जमतो. पण आम्ही असं म्हणतो की 21 डेज तरी तुम्ही कुठली गोष्ट ठरवली ना फॉलो करायची,
ती बऱ्यापैकी लाईफ लॉंग फॉलो करू शकते. मग नंतर एक बॉडीला ऑटोमॅटिक सवय ऑटोमॅटिकली लागते सवय की होते. बॉडी आणि विल मग असं नॉट होतं ना, आस्क. की आता मी वेट लॉस करायला सुरुवात केली. आता माझं सुरुवातीला एक 5 किलो झालं या प्रयत्नांनी कमी. आता मी नको परत काही चुकीचं करायला, ना तर परत आहे ते वाढेल. परत मी ते येस, माहिती असतं ना की परत एवढी येस, मेहनत करावी लागेल येस. परत. परत मेहनत कर आणि दुप्पटीने हां. हां. यू हॅव टू टेक डबल द एफर्ट्स टू हां. डू दॅट देन. येस. त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे की बॅलन्स ठेवलेलं. येस, येस. ऑल्वेज. सो मॅम गट हेल्थ न्यूट्रिशनिस्ट पण आहेत. सो आपला एक सेक्शन आहे की गट हेल्थ आणि स्किन. सो ह्यावर आपण बोलूया मॅम. तर गट खराब असेल तर स्किनवर कसं दिसतं? सो गट खराब असेल ना तर डायरेक्टली पण स्किनवर दिसतं आणि इनडायरेक्टली म्हणजे कसं आहे की इनडायरेक्टली म्हणजे कसं, जर तुमचं गट खराब असेल म्हणजे काय की बेसिकली मी गट हेल्थ म्हणजे काय थोडंसं एक्सप्लेन करते म्हणजे कॉन्टेक्स्ट समजेल यू नो. सो आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये ना मिलियन ट्रिलियन्स गुड बॅक्टेरिया असतात, म्हणजे बॅक्टेरिया असतात. ओके. ते मॅक्सिमम आपल्याला गुड बॅक्टेरिया ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि बॅड बॅक्टेरिया कमी करायचा आहे. ओके. तर त्याचे असे फायदे होतात की तुमचं डायजेशन नीट व्हायला लागतं. डायजेशन नीट झालं ना की मग तुमचे न्यूट्रिएंट युटिलायझेशन बॉडीमध्ये चांगलं व्हायला लागतं. ओके. हां. सेकंडली तुमची इम्युन सिस्टम व्यवस्थित राहायला लागते. कारण हे सगळे इम्युनिटीशी लिंक्ड आहे. जर तुमची स्किन खराब व्हायला लागल्यावरती ते इम्युनिटी कमी झाल्यावर पण स्किन खराब व्हायला लागते. सो त्याचं रिलेशन त्याच्याशी आहे. देन तुमचे मूड जे असतं ना, म्हणजे झोप वेळेवर येते की नाही किंवा यू नो आपल्याला आतनं हॅपी वाटतंय की नाही, हे पण ना खूप सारं गट बॅक्टेरियावर अवलंबून असतं. ओके. सो आपले मूड्स पण गट बॅक्टेरिया ठरवतात. हे आहे यू नो. देन असं होतं की जर तुमचं फूड डायजेस्ट नीट झालं नाहीये, तुमच्या बॉडीमध्ये खूप टॉक्सिन्स राहिलेले आहेत जे वॉशआउटच होत नाहीयेत प्रॉपरली, मग काय होतं ते स्किनवर रिफ्लेक्ट व्हायला लागतं. मग तेच कॉन्स्टिपेशन आणि ॲक्नेचा खरं येस. कसा संबंध आहे हो, तर त्याचं हो. पण तुम्ही उत्तर येस, दिलंच आहे. येस. प्रोबायोटिक स्किनसाठी किती इम्पॉर्टंट आहे? सो प्रोबायोटिक्सचा अर्थ काय माहितीये का? आपण जे काय आता मी गट बॅक्टेरिया बोलले, ओके. तर आपल्याला गुड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढवायचं आहे. तर ते गुड बॅक्टेरियाचं प्रमाण आपण कसं वाढवतो? ते गुड बॅक्टेरियाचं म्हणजे काय लॅक्टोबॅसिला म्हणजे जे आपल्याला दह्यात आणि ताकात मिळतं ना, ते गुड बॅक्टेरिया. ओके. तर प्रोबायोटिक्स म्हणजे काय करतात, की हे जे लाईव्ह मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे आपलं ताक झालं, दही झालं, आजकाल फर्मेंटेड व्हेजिटेबल्स पण खूप पॉप्युलर व्हायला लागलेत. किमची झालं, सावरक्रॉट नावाचं एक प्रकार आहे ते झालं किंवा कांजी. खूप कॉमनली कांजी, बीटरूट कांजी आहे, कॅरेट कांजी आहे. ती एक अशी 100 ml प्यायली तरी खूप आहे. म्हणजे एवढी ती इट्स लाइक एन एलेक्झर. म्हणजे तुम्ही एवढंसं प्यायलं तरी तुम्हाला ती स्किन चांगली व्हायला लागते. तर हे जर तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या दिवसभरात यू नो एक ग्लास ताक घेतलं, जेवताना प्रॉब्ली ज्यांना आवडतं त्यांनी किमची घेतलं तरी चालेल. बेस्ट इज अगदी हे फर्मेंटेड व्हेजिटेबल्स वगैरेच्या भानगडीत तुम्हाला पडायचं नसेल, तर ताक निदान दिवसभरात 1 किंवा 2दा जरी तुम्ही घेतलत ना, तरी तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमची लाईव्ह बॅक्टेरिया बॉडीमध्ये वाढतात. पण आता ना सायन्सनी असं थोडंसं प्रूव्ह केलेलं आहे, की नुसते प्रोबायोटिक्स इम्पॉर्टंट नाहीये. ओके. तर समथिंग विच इज नोन एज पोस्टबायोटिक्स हे नवीन एक कॉन्सेप्ट आलाय. ओके. ओके. कम्प्लिटली डिफरंट कॉन्सेप्ट. म्हणजे काय, की तुमच्या बॉडीमध्ये ना हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ना दे वर्क ऑन द फूड दॅट यू गिव्ह देम. आणि मग त्याच्यानंतर ते काही कंपाऊंड्स रिलीज करतात, ब्युट्रेट नावाचे, प्रोपिओनेट नावाचे, ज्याला आम्ही म्हणतो पोस्टबायोटिक्स. आणि हे नॅचरली तुपात असतात. ओ. म्हणून ते तूप कन्झ्युम करायचं बेनिफिट हे आहे, की तुमची गट हेल्थ त्यांनी पण चांगली राहते. पोस्टबायोटिक्स जे आपल्याला बॉडीमध्ये इम्पॉर्टंट असतात ते त्यातनं आपोआप नॅचरली मिळून जातात. आणि वन मोर थिंग व्हेरी इम्पॉर्टंट इज प्रीबायोटिक्स. म्हणजे काय, आपण जे सॅलड्स आणि भाज्या जे किंवा फळं खातो ना, त्याच्यामध्ये जे फायबर असतं ना, ते आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमसाठी फूड असतं. तर आपल्याला जसं फूड लागतं ना नरिशमेंटसाठी, तर त्यांना पण फूड लागतं. तर ते तुम्हाला इझिली फायबरमधून मिळून जातं. ओके. मग आपण येऊया डेली रुटीनमध्ये. डेली रुटीनमध्ये सकाळी उठल्यावर स्किनसाठी बेस्ट खाणं असं काय आहे? सो सकाळी उठल्यावरती ना मी तर म्हणेन बेस्ट इज की तुम्ही अनुशापोटी 1 चमचा तूप घ्या. ओके. आणि अजून फर्दर बेनिफिट तुम्हाला हवं असेल तर त्याच्यामध्ये 1/4 चमचा ना टर्मरिक घालायची तुपात? तुपात. हां, ते मिक्स करायचं, ते प्यायचं आणि त्याच्यावरती गरम पाणी प्यायचं. का असं करायचं? तर आपल्या बॉडीमध्ये ना स्पेसिफिकली थोडंसं आपलं वय वाढायला लागतं, तेव्हा बॉडीमध्ये इन्फ्लमेशनचा त्रास व्हायला लागतो. म्हणजे काय, की आपली बॉडी ना थोडी इम्युन सिस्टम ॲक्टिव्ह व्हायला लागते जास्ती. मग आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन नावाचा एक प्रकार होतो, ज्याच्यामुळे
आपल्याला अंग दुखायला लागतं, स्किनवरती परिणाम व्हायला लागतो. सो स्किन हेल्थ आपण जे आता बोलतोय, तर स्किन हेल्थ जर तुमची बेटर करायची असेल, तर इन्फ्लमेशन कमी ठेवलं पाहिजे. एवढं फक्त समजून घ्यायचं. ओके. तर बॉडीमध्ये इन्फ्लमेशन कमी करायला एक तर टर्मरिक इज अ व्हेरी गुड उपाय त्याच्यासाठी. नाहीतर दुसरं म्हणजे ज्यांना सहन होतं, त्यांनी आवळा किंवा ॲलोव्हेरा ज्यूस सकाळी उठून घेतलं तरी चालतं. सो आयदर दिस ऑर दॅट किंवा अल्टरनेट डेज तुम्ही असे 2 उपाय वेगवेगळे केले तरी चालेल. त्यापेक्षा ते तुपातलं इझी इझी ना? आहे. तुला ते एक आवडेल स्पून करायला. एक स्पून घेतला काम झालं. घेतलं. येस. आवळ्याचा एवढा पूर्ण ग्लास कोण येस, पिणार? येस. एम्प्टी स्टमक डिटॉक्स वॉटर खरंच युजफुल आहे का? की ते आता डिटॉक्स वॉटर म्हणजे काय मी सांगते. आता डिटॉक्स वॉटरचं काम काय वेगवेगळे प्रकार असतात. आता काही-काही जण जीरा घेतात, त्याला डिटॉक्स वॉटर बोलतात. काही-काही जण मेथी घेतात, त्याला डिटॉक्स वॉटर बोलतात. तर आता वेगवेगळ्या कारणांसाठी हे वेगवेगळे डिटॉक्स वॉटर्स आपण आयुर्वेदाच्याच हिशोबाने ते दिलेले तर आपण कन्सिडर करू. तर ज्यांना सतत ना कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग ह्याचा त्रास होत असेल, त्यांनी जीरा आणि अजवाईन घ्यायचं सकाळी उठल्यावरती. म्हणजेच ते डिटॉक्स वॉटर त्याच्यासाठी. म्हणजे कसं होतं, की तुमचे गॅसेस जे आहेत ते पास होतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास कमी होतो. काय-काय लोकांना तूप खाल्ल्यावरती हा सेम इफेक्ट मिळतो. ओके. हां. आता हे झालं एक प्रकारचं डिटॉक्स वॉटर म्हणजे काय, की आपलं जिऱ्याचे जे पाणी आपली आई आणि आजी देतच होती की आपल्याला. ते आपण कन्झ्युमच करत होतो ना, पण त्याला नाव आलंय थोडंसं डिटॉक्स वॉटर या जनरेशनमध्ये. इट्स द सेम थिंग. मेथी वॉटर का कन्झ्युम करतात? ज्यांना डायबिटीजचा त्रास असेल, त्यांनी मेथी वॉटर घेतात. कन्झ्युम करू शकता, पण ते थोडंसं ना काही-काहींना ॲसिडिटी होते त्याच्यामुळे. ओके. अजून एक प्रकारचं वॉटर आहे ते आहे दालचिनीचं पाणी. त्याच्यामुळं ते स्पेसिफिकली ज्यांना शुगरचा त्रास असतो किंवा आता तुम्हाला जर इव्हन स्किन इश्यूज असतील ना, डार्कनिंग ऑफ द स्किन वगैरे, मग आम्ही रेकमेंड करतो की दालचिनीचं पाणी तुम्ही घेत जा. ओके. जरुरी नाही की अगदी सकाळी-सकाळीच घेतलं पाहिजे. कधीही तुम्ही दिवसभरात ते घेऊ शकता. म्हणजे ते ओव्हरनाईट सोक करून सकाळी प्यायचं की दॅट यू कॅन डू. ओके. तसं पण चालू शकेल. अगदीच तुम्हाला युअर हार्ड ऑन टाईम की आपल्याला वेळच नाहीये, तर बॉईल करायचं पाण्यामध्ये किंवा वॉटर बॉईल करायचं, त्याच्यामध्ये दालचिनीचं पावडर टाकायची आणि ते पिऊन टाकायचं. ओके. सो ते एक झालं. सो वेगवेगळे डिटॉक्स वॉटर जे आहेत ते वेगवेगळ्या कारणासाठी युटिलाइज होतात. सो मी जे तुला आता सांगितलं ना, तूप आणि हळद किंवा आवळा ज्यूस हे सिम्पलेस्ट फॉर्म आणि डिटॉक्स देऊ शकतं. डिटॉक्स म्हणजे काय थोडक्यात माहितीये का, की तुमच्या बॉडीला स्पेशली आवळा वगैरे खाल्ल्यावरती बॉडी अल्कलाईन व्हायला लागते आतनं. इन्फ्लमेशन कमी व्हायला लागतं. सो जेव्हा हे सगळं होतं तेव्हा तुमची स्किन बेटर व्हायला लागते. हे एक आहे की कॉफीमुळे स्किन खरंच खराब हो. होते. कॉफीमुळे स्किन खराब होऊ शकते म्हणजे कुठलाही म्हणजे ज्याच्यामध्ये कॅफीन हे जास्ती प्रमाणावर झालं, तर मात्र स्किनवरती ते इफेक्ट दिसायला लागतो. ओके. पण विदिन लिमिट्स म्हणजे किती 1 ते 2 कप कॉफी किंवा 1 ते 2 कप चहा दिवसभरात. ते पण जर तुम्ही प्रयत्न केला की ब्लॅक कॉफी घेतले तर इव्हन बेटर. त्याच्यामध्ये तो मिल्कचा जो कॉम्पोनंट आहे तो ऑटोमॅटिकली कमी होऊन जातो. किंवा लाईटली बॉइल्ड आपण जे म्हणतो किंवा ग्रीन टी आपण जे म्हणतो ते सुद्धा तुम्ही कन्झ्युम करू शकता. तर ग्रीन टीचं बेनिफिट्स काय-कायांना असे मिळतात की त्याच्यामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंट्स असतात. ओके. कॅटेचिन्स जे म्हणतात ते नॅचरल अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्यामुळे सुद्धा काय-कायांना स्किन ग्लो व्हायला मदत होते. पण काहींना नाही, कारण काही-काहींची बॉडी हीट वाढते. सो ते थोडं पर्सन स्पेसिफिक होऊन जातं ग्रीन टी. कारण आजकाल वर्किंग आवर्स म्हणजे वर्किंग प्रोफेशनल्स जे असतात ते 7-8 कॉफीज हां, मग घेतात. त्यांच्यासाठी ना ही आयडिया खूप चांगली आहे, की काय करायचं 2 कप रेग्युलर चहा किंवा कॉफी घ्यायचं आणि उरलेलं जे आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी गरम पाणी तरी प्या, ग्रीन टी तरी घ्या, हर्बल टी तरी घ्या. सो त्यांनी ना कसं होतं, की ते सॅटिस्फॅक्शन ऑफ हॅव्हिंग समथिंग पण कॅलरीज ॲड नाही करत, इल इफेक्ट्स ऑफ कॉफी ॲड नाही करत, टी ॲड नाही करत, तर असं. तर कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर केली तर त्यांनी इल इफेक्ट्स दिसणारच ना. बिकॉज नाउअडेज एव्हरी सेकंड पर्सन इज एडिक्टेड टू कॉफी. मी जे पण बघते सगळ्यांना आपणच घेतोय ना. So कॉफी तर लाइक अ लागते. मस्ट. हां. येस, येस. फॉर मी इट इज. बट येस, काही-काही लोकं मग मुद्दामून अव्हॉइड पण करतात आणि त्यांनी स्किनमध्ये फरक सुद्धा पाहिलेला आहे हां. ओके. म्हणजे आय हॅव सीन अ लॉट ऑफ माय क्लायंट्स टोटली स्टॉपिंग टी आणि कॉफी आणि त्यांना तो दिसलेला आहे फरक स्किनमध्ये. म्हणजे स्किन टोन बेटर होते. ओके. स्किन ग्लो करण्यासाठी ओव्हर हाइप्ड असे कोणते प्रोडक्ट्स आहेत? स्किन ग्लो करण्यासाठी हाइप्ड मी म्हणेन की कोलॅजन एक आहे. ओके. जे खूप ओव्हर हाईप झालेलं आहे. कारण कोलॅजनची रिक्वायरमेंट यंग एजमध्ये ना खरंच नसते. कारण आपली बॉडी ना केपेबल असते कोलॅजन बनवण्यासाठी ओके. आणि नुसतं स्किनवरती कोलॅजन अप्लाय केलं ना, तर त्याचं कदाचित ते ना नुसतं ते ॲप्लिकेशन होतं. त्याचं ना
अब्झॉर्प्शन युटिलायझेशन होतं की नाही माहित नाही. ओके. कारण आपण जेव्हा ना बॉडीमध्ये इंटरनली बॉडी इज केपेबल ऑफ मेकिंग कोलॅजन इंटरनली. कसं बनवतं ते, जेव्हा आपल्या डाएटमध्ये प्रोटीन व्यवस्थित असतं, जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन सी म्हणजे मी जसं बोलले लिंबू घ्या, फळं घ्या, पेरू घ्या किंवा आपले टमॅटो, शिमला मिरची, आवळा हे प्रकारमध्ये व्हिटॅमिन सी नॅचरली प्रेझेंट असतं. नॅचरल फूड ज्याच्यामध्ये कॉपर प्रेझेंट असतं. आपण काय असं ना वेगळं नाही बघायचं, मला कॉपर हवंय म्हणून मी हे खाल्लं पाहिजे. कडधान्य झाली, त्याच्यामध्ये आपल्याला नॅचरली मिळून जातं. तर जितकं आपण जास्ती नॅचरल फूड्स कन्झ्युम करू ना डाएटमध्ये, तितकं स्पेशली प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी तितकं आपलं कोलॅजन इंटरनली बनतं. कधी कोलॅजनचे सप्लिमेंट्स घेणं इम्पॉर्टंट पडतं 40+ जेव्हा की तुमची स्किन थोडी डल व्हायला लागते, कोलॅजन प्रोडक्शन कमी व्हायला लागतं स्किनमध्ये. ते पण ना विथ डॉक्टर्स ॲडवाइस घ्यायचं हे मी रेकमेंड करीन. ओके. आणि ते पण डॉक्टरनी सजेस्ट केलेलं कोलॅजन वापरा तुम्ही. आजकाल ना डॉक्टर्स, डर्मॅटॉलॉजिस्ट ना व्यवस्थित तुम्हाला स्किन केअर रुटीन लिहून देतात की तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा, तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा. आणि ते जे रेकमेंड करतात प्रोडक्ट्स ते आपण ना कुठे बघितले, ऐकले पण नसतात. कारण ते मेडिकेटेड असतात. हो. म्हणजे त्याचा इफेक्ट कदाचित चांगला होत असतो हे त्यांना माहिती असतं. सो इन्स्टेड ऑफ सेल्फ मेडिकेटिंग किंवा स्वतःच ठरवायचं की ह्यानी मला चांगलं स्किनवर परिणाम कोणत्या तरी होईल. इन्फ्लुएन्सर सांगतोय म्हणून. आणि इनफॅक्ट माझ्याकडे एक क्लायंट आलेली होती. सो शी ट्राईड सम सिरम असंच आणि एवढं तिचं डार्कनिंग झालं ना स्किनचं, म्हणजे मग ते ट्रीट करायची गरज पडली ना. सो तुम्ही अचानक जे काय मार्केटमध्ये हाईप होतं ना, आज उद्या परवा असे रोज वेगवेगळे येत राहतात. एकदा तुम्ही ना व्हेरीफाय करा तुमच्या आयदर एका सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडनं ज्यांना तुम्ही ओळखता, किंवा थोडासा त्याच्याबद्दल ना थोडा अभ्यास अजून करा की त्याच्यामध्ये आजकाल आपल्याला जे मिळतं ना ते आपण वापरून बघतो आणि बघतो की त्याचा उपयोग होतोय की नाही. आणि ते पण कसं होतंय बघ, एकदा दोनदा तीनदा वापरतो आणि ठरवतो की ह्याचा उपयोग झालेला नाहीये, सोडून टाकतो. दुसरा नवीन काहीतरी घेतो. सो तुम्ही ते प्रोडक्टचा तुमच्या स्किनवर इफेक्ट पण होतोय की नाही हे पण बघायची वाट बघत नाही. ते बॉडीला पण सवय म्हणजे बॉडीचं असं बरोबर नाही आहे. की 2-3 आठवड्यातच तुम्हाला फरक आणि बरोबर आहे. ऑब्झर्व्ह करेल ते. हो. तर तुम्ही जोपर्यंत आतमधनं नरिश होत नाही ना, ते तुम्हाला स्किनवरती ग्लो दिसणारच नाही अजिबात. अजिबात दिसत नाही. म्हणजे ते असं झालं की आतून आपण काही वेगळं करतोय आणि वरून आपण काही वेगळं अप्लाय करतोय. तर ते करेक्ट आहे. तिसरंच होतं. म्हणजे ऑफकोर्स आय एम नॉट अगेन्स्ट, मी तर म्हणेन की तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो केलंच पाहिजे. की स्किनला मसाज देणं. इनफॅक्ट मला ते फेस योगा वगैरे पण कॉन्सेप्ट अगदी पटते. देयर इज ओके. नथिंग रॉंग इन दॅट. पण हे कसं सगळं आहे की तुम्ही जेव्हा गुड फूडच्या सप्लिमेंटेशनमध्ये हे करा, म्हणजे तुमची स्किन Balance. अजून छान दिसायला लागेल. म्हणजे आणि इंटरनली ऑल्सो युअर हॅपी ना. हां. आणि ते स्किनवर दिसायला लागतं ग. जर इमॅजिन कर ना, जर माझी आज झोप कंप्लीट झाली नाहीये, तर मला ते दिसतंच ना नेक्स्ट डे माझ्या स्किनवरती. बरोबर. म्हणजे डोळ्याखाली काळं व्हायला लागतंय, डार्कनिंग, डल व्हायला लागली दिवसभर माझी असा दिवसभर, ओढल्यासारखी स्किन, डोळे असे इव्हन डेफिशियन्सीजनी ना, आयर्नच्या डेफिशियन्सीनी स्किन अशी डोळे असे पुल झालेली स्किन दिसते, थकवा दिसतो चेहऱ्यावरती. सो आपली युअर बॉडी इज कॉन्स्टंटली इंडिकेटिंग बाहेर. आणि आता बरेचदा असं होतं ना की एक दिवस ना मी जर थकली असेल आणि नेक्स्ट डे आय गो टू ऑफिस, माझे स्टाफ लगेच मला सांगेल, मॅडम काहीतरी आज ना वेगळं दिसतंय. आजारी म्हणजे एवढ्या एका दिवसात असा परिणाम होऊ शकतो. हां. सो ते आहे डेफिनेटली. ते जर तुम्ही इंटरनली छान काळजी घेतलीत स्वतःची, आणि सोपं आहे इंटरनली फूड खाणं. आपल्याला माहिती आहे ना, तेवढं. जे आता खूप पॉप्युलर पण झालंय की प्रोटीन एव्हरी मील मध्ये पाहिजे, फ्रुट्स व्हेजिटेबल्स पाहिजे. हे पण एक झालंय की हे सगळं नाही करायचं आणि खूप सारे सप्लिमेंट्स इंटरनली घेत राहायचे, हां. नाही त्याचा उपयोग होत. ते एक आता काहीतरी आलंय ना, काहीतरी गोळ्या असतात त्या. फिशच्या ना. हां. हा, सेम थिंग ना, जसं मी तुला ते कोलॅजन सप्लिमेंटचं बोलले, तू विचारत होती की कुठलंय. तर आता कोलॅजन सप्लिमेंट तुम्ही लावलं एक्सटर्नली तर ते तितकाच त्याचा परिणाम दिसू शकेल तुम्ही जोपर्यंत वापरताय तोपर्यंत, किंवा कदाचित परिणाम दिसणार पण नाही, कारण इंटरनली ते युटिलाइजच होत नाहीये. तर जोपर्यंत तुमच्या बॉडीमध्ये ते बाकीचे मेकॅनिझम्स नाही आहेत तोपर्यंत ते एक्सटर्नली तुम्ही लावून काय उपयोग आहे? बरोबर. काहीच नाही. तात्पुरतं ठीक आहे की असं नाही का ब्रायडल सीझनच्या आधी छान सगळं हे हां. करून ॲट द वेडिंग डे आपण खूप छान दिसतो, ते सगळं मान्य आहे. पण फूड रुटीन एक पाहिजे आणि मग स्किन केअर रुटीन. आणि स्किन केअर रुटीन हवंच म्हणजे आय एम फॉर स्किन केअर रुटीन. दोन्ही बॅलन्स असलं पाहिजे. कसं होतं की आपण स्किन केअर रुटीन का महत्वाचं आहे ते पण मी सांगते की असं होतं की आपण कॉन्स्टंटली वी आर एक्सपोज टू पोल्युशन.
आपण बाहेर जात असतो, सनचे रेज असतात, पोल्युशन असतं. मग ते क्लिनिंग अप करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ते एक्सटर्नल झालं ना, म्हणजे ते तर काही इंटरनल नाहीये, ते एक्सटर्नल झालं. तर जेव्हा तुम्ही स्किन केअर रुटीन व्यवस्थित फॉलो करता ना, तेव्हा तुमचं हे स्किनचे जे काय जमलेल्या गोष्टी असतात त्या निघून जातात आणि मग इंटरनली तुम्ही आपोआप नरिश करताय. ओके. आणि तुम्ही जेव्हा इंटरनली नरिश करता ना, तेव्हा तुम्हाला ना आपोआप ना तुमची बॉडी हील होतीये. सो तुमच्या ते स्किनवरती दिसायला लागतंय. आपल्या आपण ते मग दिसायला तेव्हा लागतं. रिअलाईज होतं, की अशी हां. या प्रॉडक्ट्सची गरज नाहीये. गरजच नाहीये, गरजच नाहीये. आता आपलं नेक्स्ट आहे, की वुमन स्पेसिफिक थोडं घेऊया, की पिरियड्स आधी पिंपल का येतात? पिरियड्सच्या आधी. ओके. सो पिरियड्स आधी पिंपल येतात कारण की खूप सारे हार्मोन्स चेंज होत असतात पिरियड्सच्या आधी. तर त्याच्यामुळे ते क्लासिक रिझन आहे की पिंपल्स यायला सुरुवात होते हां. तर हे एक कारण झालं. दुसरं म्हणजे एक तर हेच आहे मेन कारण की तुमचे हार्मोन्स असे प्लस मायनस होत असतात. सो त्याच्यामुळे तुम्हाला ते ॲक्ने यायला लागतं. पण जर तुम्ही हायड्रेशन व्यवस्थित ठेवलं म्हणजे पाणी व्यवस्थित प्यायला तुमच्या आहारामध्ये रोज तर तुमचं जे का तुम्हाला PMSचा त्रास होत असतो ना, नॉट जस्ट स्किनवरती, पण काय-कायांना इरिटेबिलिटी होते, ते खूप कमी होतं. अँड वन मोर थिंग व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट ना, लोकं ना व्यायाम पण करत नाहीत. पिरियड्सच्या इन जनरल. इन जनरल. ओके. जर जस्ट इफ यू सी आता ट्राय दिस आउट फॉर एन एक्सपेरिमेंट. 1 मंथ व्यवस्थित वॉकिंग करायचं. नेक्स्ट मंथ जेव्हा आपल्याला पिरियड्स येणार असतात ना, तेव्हा लक्षात पण येत नाही की व्हॉट इज PMS. हो. हे लक्षात पण येत नाही आणि पेनलेस पिरियड्स होतात. कारण जस्ट तुम्ही वॉकिंग केलेलं आहे. एक तर मोबिलिटी होते. दुसरं म्हणजे टॉक्सिन्स तुम्ही बाहेर फेकत असता. बॉडी प्रोसेसेस नीट व्हायला लागतात. सो नुसतं वॉकिंगनी पण उपयोग होतो. मी असं म्हणत नाही की अगदी हेवी जिमिंग वगैरे करा. वॉकिंग से अबाउट 1 तास, पाऊण तास जसं तुम्हाला वेळ मिळतोय तसं तुम्ही जरी केलात ना, तरी ऑटोमॅटिकली तुमची स्किन बेटर व्हायला लागते. ओके. कारण वॉश आउट होतात ना टॉक्सिन्स. सो त्यांनी पण उपयोग खूप होतो आणि PMSचा जो त्रास आहे ना, तो पण कमी होतो. ॲक्ने कमी व्हायला लागतात. कारण ऑटोमॅटिकली तुमच्या बॉडीमधले हार्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात. आय विल डेफिनेटली येस, यू शुड ट्राय इट. यू शुड ट्राय इट. PCOSमध्ये डाएटने किती फरक पडू शकतो? PCOS, खूप, PCOD. खूप. PCOD आणि PCOSचं रिव्हर्सल डाएटनी बरेचदा होऊ शकतं इन द इनिशियल स्टेजेस. म्हणजे अगदी एक्स्ट्रीम स्टेजेस जिथे झालेले असतात, की फेशियल हेअरच खूप यायला लागलेत, ॲक्ने खूप यायला लागलाय, पिरियड्स खूप दिवस मिस होतायत. मग तेव्हा डॉक्टरची हेल्प थोडी घ्यायला लागते. म्हणजे गायनॅकची हेल्प घ्यायला लागते आणि मग त्याच्याबरोबर न्यूट्रिशनिस्टचं डाएट फॉलो करायचं, एक्सरसाइज रेग्युलरली करायचा आणि मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक PCOS रिव्हर्सल्स केलेले आहेत असे. अनेक. म्हणजे टू द एक्सटेंट की त्यांचं कन्सेप्शन होत नव्हतं. ते कन्सेप्शन पॉसिबल झालं. कारण की डाएटमध्ये फरक केला. त्याच्या नॉट जस्ट स्किनवरती पण इंटरनली पण फरक व्हायला पूर्ण लागतो. लाईफस्टाईलच बॅलन्स आणि मग पिरियड्स रेग्युलरली यायला लागले ना, आपोआप तुमची स्किन चांगली व्हायला लागते. कारण की ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे आहे ते बॅलन्स व्हायला लागतं व्यवस्थित. सो त्याच्यामुळे. इज इट नॉर्मल की पिरियड्स रेग्युलरली येतायत, पण ते त्याच डेटला येत नाहीये? म्हणजे नाही, इट्स ॲब्सोल्युटली रेग्युलर, ॲब्सोल्युटली रेग्युलर. आणि हे पण एक आहे की एखाद महिना पिरियड्स आले नाही फॉर एनी गिव्हन रिझन, तर घाबरायची अजिबात गरज नाहीये. जर अगदी 2-3 महिने लागोपाठ पिरियड्स आले नाही ना वेळेवरती, मग काळजी करायचं कारण आहे. पण एखाद महिना स्किप झालं, नेक्स्ट मंथ आलेलं आहे, इट्स ओके. अजिबात घाबरून जाऊ नका. हे पण बऱ्याच जणांना होतं, की आणि स्पेशली ना ज्यांचे जस्ट पिरियड्स मेनार्की आम्ही ज्याला बोलतो, म्हणजे पिरियडची सुरुवात झाली असते म्हणजे 12-13 वर्षाचे, तर ना रेग्युलराइज व्हायला 1 वर्ष तर सहज जातं. ओके. हां. मग त्याच्या जर ते येतात, नाही येत, 2 महिने येतात, 1 महिना येत नाही असं. ओके. असं. हार्मोनल ॲक्ने पूर्णपणे कंट्रोल होऊ शकतो? येस, हार्मोनल ॲक्ने तर डेफिनेटली डायटनी होऊ शकतं. ओके. आणि ॲक्ने, इफ यू कन्सिडर हार्मोनल ॲक्ने, त्याला डायटचा जास्ती उपयोग होतो ओह! ॲज कंपेअर्ड टू मेडिकेशन्स ऑल्सो. हे मी अगदी व्यवस्थित थ्रू माय प्रॅक्टिस ओन्ली मी बोलू शकते आणि आय एम शुअर अ लॉट ऑफ डॉक्टर्स विल ऑल्सो अग्री विथ दिस. पण ऑफकोर्स बाकीचे जे असतात ना, म्हणजे पिरियड्स इरेग्युलर झालेत वगैरे, ते त्याच्यासाठी डॉक्टरची हेल्प घ्यायलाच लागते. किंवा काय-कायांचं PCOSमध्ये स्पेसिफिकली प्री डायबिटीस असतं, डायबिटीस असतं. मग त्यावेळेला डॉक्टरची हेल्प घ्यायला लागते. पण ओके. ॲज फार एज हार्मोनल ॲक्ने इज कन्सर्न, त्याच्यासाठी डाएटचा खूप जास्ती उपयोग होतो, खूप जास्ती. आता आपण येऊया जिम आणि प्रोटीन या सेक्शनमध्ये. तर प्रोटीनमुळेच ॲक्ने का होतो? म्हणजे
खूप लोकांचा कन्सर्न आहे. आता जे खूप सारे माझे फ्रेंड्स आहेत, जे वर्कआउट वगैरे करतात, सगळं लाईफस्टाईल बॅलन्स आहे. पण ते प्रोटीन इनटेक पण करतात, जे पण व्हे प्रोटीन असतं ते. तर त्यामुळे खूप तर आता तू काय बोलत होतीस बघ, प्रोटीन इंटेक वाढवतात, बरोबर आहे की नाही? सो आपण जेव्हा जिमची सुरुवात करतो तेव्हा अनेक वेळेला आपल्याला वाटतं की जिम सुरू केलं म्हणजे एकदम प्रोटीन खूप आपल्या डाएटमध्ये हाय केलं पाहिजे. तर ते तसं अजिबात नसतं. किंवा जिम सुरू केलं की मला प्रोटीन सप्लिमेंट घेतलंच पाहिजे, असं पण काय काय लोकांचं मत असतं. ते पण अगदी साफ चुकीचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही जिमची सुरुवात करता तेव्हा तुमची बॉडी इक्विप असते नॅचरल फूडमधनं तुम्हाला प्रोटीन द्यायला. ओके. सप्लिमेंट कधी घ्यायची गरज असते? जेव्हा तुमचं थोडंसं फ्रॉम द बेस टू द मीडियम टू द ॲडव्हान्स लेव्हल तुम्हाला जेव्हा प्रोग्रेशन करायचं असतं तेव्हा वर्कआउटमध्ये. आणि हे मी अगदी कॉन्फिडेंटली बोलू शकते कारण मी अनेक मुलांना म्हणजे स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्टच आहे ना मी. तर अनेक मुलांना फ्रॉम बेसिक जिथे त्यांनी नॅचरल फूड कन्झ्युम केलंय त्याच्यावरनं मीडियम लेव्हलला, मग मीडियम टू हाय इंटेन्सिटी याला मग आम्ही व्हे प्रोटीन सप्लिमेंट सुरू केलंय. सो एकदम सुरुवातीला व्हे प्रोटीन सप्लिमेंट घ्यायची गरज नाहीये. आणि तू जसं म्हटलीस तसं प्रोटीन एकदम वाढवतात. म्हणजे काय करतायत की प्रोटीन जे तुम्ही प्रॉबेबली फक्त 30-40 ग्रॅम कन्झ्युम करत होतात, ते सडनली 100 आणि 100 120 हो. ग्रॅम खायला लागलायत. बॉडीला सवय आहे का? नाही. नाहीये. हळूहळू सवय केली पाहिजे. ओके. सो हळूहळू 1-2 आठवडे द्या तुम्ही बॉडीला सेटल व्हायला. मग एवढं प्रोटीन खायची सवय नसते. गॅसेस व्हायला लागतात, कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो, डायरियाचा त्रास सुरू होतो काय कायना. तर जे काय करायचं ना ते हळूहळू वाढवायचं. ओके. आणि जर सडनली तुम्ही म्हणजे आय थिंक अ लॉट ऑफ युअर फ्रेंड्स कॅन जस्ट चेक दॅट की अचानक त्यांनी डाएट बदललंय का? म्हणजे मी पोळी मी भाजी yes. जास्ती खात होते, अचानक मी सगळं बंद केलंय आणि मी एकदम चिकनच खूप खायला लागले, राईट? मग देन द बॉडी इज नॉट एबल टू टॉलरेट. त्यांनी मग बॉडीची हीट वाढू शकते, कारण सवय नाही आहे तेवढं कन्झ्युम करायला. आणि मग त्यांनी ॲक्ने येऊ शकतं. सेम थिंग गोज विथ द व्हे प्रोटीन सप्लिमेंट. जर तुम्ही व्हे प्रोटीन सप्लिमेंट घेतलं आणि त्याच्याबरोबर व्यवस्थित पाणी प्यायलं नाही, बाकीच्या आहारामध्ये व्यवस्थित तुम्ही जे काही फायबर रिक्वायर्ड आहे म्हणजे सॅलड्स, फ्रुट्स हे खाल्ले नाही आणि नुसतंच जर तुम्ही प्रोटीन वाढवत गेलात, तर मात्र तुम्हाला त्याचे दुष्परिणाम जास्ती दिसायला कुठे ना लागतील. कुठेतरी ते बाहेर येणार. आणि ॲक्ने इज द मोस्ट कॉमन थिंग. इवन द ड्रायिंग ऑफ द स्किन काय कायना दिसायला लागतं बघ. जर सपोज अचानक तुम्ही प्रोटीन खूप वाढवलं ना, तर स्किन ड्राय पडायला लागते खूप. ओके. तर ह्याचं कारण हेच आहे की तुम्ही जे काय प्रोटीन घेताय त्याच्याबरोबर जर फायबर आणि गुड फॅट्स इन टर्म्स ऑफ आल्मंड झाले, वॉलनट झाले, ॲव्होकॅडो झालं, तूप झालं, जर वाढवलं नाही तर तुम्हाला त्याचे दुष्परिणाम दिसतात. म्हणजे तुम्ही एकच फूड ग्रुप कुठला तरी वाढवताय ना, बाकीच्याचं काय? बॉडी विल नॉट ॲक्सेप्ट इट. सगळं पाहिजे स्लोली बॉडी. करायला पाहिजे. जर तुम्ही करू शकता, हां, यू कॅन डू इट. असं नाही असं मी नाहीच म्हणणार. पण दॅट्स अ वे टू गो अबाउट इट. हळू-हळू सुरुवात करा ना. एकदम अचानक नका बदलू ओव्हरनाईट. युअर बॉडी कॅनॉट टॉलरेट इट. ओके. बट इव्हेंच्युअली येस, 120 ग्रॅम पण प्रोटीन बॉडी टॉलरेट करू शकतं. म्हणजे माझे क्लायंट्स आहेत काय-काय ज्यांना मी एवढं हाय प्रोटीन देते आणि त्यांना टॉलरेट होतं. पण ते ट्रान्झिशन केलेलं आहे. हां. प्रोसेस ती प्रोसेस फॉलो सो करावी लागते. सो आम्ही म्हणतो ना ट्रेन द गट. म्हणजे कसं की आपल्या गटला म्हणजे आपल्या पोटाला ट्रेन करायला लागतं टू ईट दॅट मच ऑफ प्रोटीन आणि मग तुम्ही हळू वाढवत जा. सो ते सिस्टमॅटिकली झालं पाहिजे, अचानक नाही. अच्छा. हा माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच होता, की जिम करणाऱ्या मुलांनी स्किन क्लिअर ठेवण्यासाठी काय काळजी घ्यावी? त्याचं आय गेस आपण केलं सो तुम्ही जर प्रोटीन तुमच्या आहारात वाढवताय तर ठीक आहे, पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये सॅलड्स व्यवस्थित घेताय की नाही, फळं व्यवस्थित घेताय की नाही ते पण बघा. काय लोक अगदी नो कार्ब डाएटवरती असतात, पण ठीक आहे फळं नसणार खात तुम्ही, तरी पण तुमचे सॅलड्स व्यवस्थित पाहिजे. ओके. हां. आणि ते पण लेटेस वगैरे नाही हां. ते लोकांना वाटतं की मी सॅलडमध्ये लेटेस खाल्लं की नाही, नॉट एट ऑल. काकडी, टोमॅटो, गाजर हे सॅलड आहे. हे फॅन्सी दिसतं लेटस वगैरे म्हणून. येस. आणि त्याच्यात काही नरिशमेंट नाहीये. त्या लेटेस्टमध्ये काही नरिशमेंट नाहीये. ओके. येस. इट्स ओन्ली द बल्किंग इट अप. थोड्या प्रमाणात ठीक आहे. त्याच्यापेक्षा ते जे मिक्स लीव्हज असतात ना, म्हणजे ॲरोगोला असतं हे, ते जास्ती चांगलं आहे. ओके. हां. आईसबर्ग लेटेसमध्ये एवढा फायदा नाहीये. अजिबातच नाहीये. ते आय गेस मग फक्त क्रंचीनेस त्याचं खायला चांगलं वाटतं म्हणून असेल मे बी. हाय प्रोटीन डाएट्स हे जे काही टर्म आहे ते स्किनला अफेक्ट करतं का? किती? असंच ना मी तुला जे सांगितलं ते, की सडनली जर एखादा आता फूड ग्रुप्स म्हणजे काय? आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, फॅट असतं आणि प्रोटीन असतं ज्याच्यातनं एनर्जी मिळते. तर हे तिन्ही घटक इम्पॉर्टंट आहेत आणि फायबर असतं जे आपल्याला फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्समधनं मिळतं. तर हे तिन्ही घटक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कार्बोहायड्रेट्स पण पाहिजे, फॅट पण पाहिजे आणि प्रोटीन्स पण पाहिजेत. हां.
पण आपण सडनली हाय प्रोटीन डाएट फॉलो केल्यावरती कार्ब्स झिरो करतो एकदम. अनेकदा तेव्हा फायबर मिळत नाही आपल्या बॉडीला. मग त्याच्यामुळे वी स्टार्ट सीइंग की स्किन अफेक्ट व्हायला लागते. ॲक्ने होतं, ड्रायनेस होतं. मी सांगितलं सगळं जे काय होतं ते. हां. ओके. आता आपण येऊया व्हायरल ट्रेंड्सकडे. तर कोलेजन सप्लिमेंट्स खरंच काम करतं का? हे तुम्ही आपण खूप बोललेलो आहे. मग परत तेच कोरियन ग्लास स्किन हे स्किनचे जे तर मी डाएट म्हणेन असतं की किंवा तुमचं ना थोडंसं हे ना आता कसं होतं ना की सडनली एखादी ट्रेंड येते आणि तुम्ही ते अडॉप्ट करता. पण ना सोप्पं साहस तुम्हाला करायचं असेल तर आजकाल ना YouTubeवरती ना बरेचसे सर्टिफाईड डॉक्टर्सचे व्हिडिओ जिथे खाली लिहिलं असतं ना YouTube स्वतः लिहितं, कंटेंट फ्रॉम अ सर्टिफाईड डॉक्टर असं. सो लुक ॲट दोज व्हिडिओज. एक 2, 4, 5 व्हिडिओज बघा. थोडे रिव्ह्यूज बघा अशा डॉक्टर्सकडनं. आणि मग असे जे डॉक्टर बोलत असतील की ठीक आहे तुम्ही कन्झ्युम करा, देन इट वुड मेक सेन्स. ओके. हां. आणि अगदी तुम्हाला सहज एखादा डर्मॅटचा ॲक्सेस असेल तर पहिले डर्मॅटकडनं व्हॅलिडेट करा. मी तर असंच म्हणेन. ओके. इंटरमिडिएट फास्टिंग त्याबद्दल हां. ते खरंच स्किनसाठी युजफुल आहे का आपल्या? येस, इंटरमिटंट फास्टिंग इज युजफुल टू द स्किन. कारण की इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, की तुम्ही एक ईटिंग विंडो ठेवताय आणि मग एक फास्टिंग विंडो ठेवताय. हां. आता मी म्हणेन की जे करेक्ट करतायत त्यांचं. आता काय-काय लोकं अगदी 24 तास वगैरे फास्ट करतात. आय डोंट हॅव कमेंट्स अबाउट दॅट. म्हणजे त्याची मला अजून पटलं नाहीये म्हणजे ते 100%. पण आपण एक पकडलं की निदान 12 तास तरी फास्टिंग झालं म्हणजे काहीच आपण खात नाही त्या वेळेला किंवा 14 तास ॲट द मोस्ट किंवा ॲट द मोस्ट एक्सटेंड करून 16 तास असं जरी कन्सिडर केलं तर 8 अवरची आपली ईटिंग विंडो असते. ओके. मग आपण ते 8 तासामध्ये व्यवस्थित खायचं. ते चुकीचं नाही खायचं. काय-काय लोकं इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे आयदर त्या ईटिंग विंडोमध्ये खूपच कमी खातात किंवा ईटिंग विंडोमध्ये काही पण खातात. असे जंक 2 एक्स्ट्रीम वगैरे. सुद्धा होतात. तर फीडिंग विंडोमध्ये व्यवस्थित तुमचा दिवसभराचा आहार कंप्लीट करायचा आणि फास्टिंग म्हणजे कसं होतं, की आपलं लास्ट मील जेव्हा होतं ना, त्याच्यानंतर 2 तास आपली बॉडी ते फूड डायजेस्ट करत असतं. ते डायजेशन कंप्लीट झाल्यानंतर बॉडीला चान्स मिळतो हीलिंग करायला, सेल्स रिज्युव्हिनेट करायला. ओके. आणि हे सेल्स रिज्युव्हिनेट जेव्हा व्हायला लागतात, तेव्हा तुमची स्किन चांगली व्हायला लागते. ओके. सो जेव्हा तुमच्या बॉडीचं हीलिंग प्रोसेस सुरू होतं, तेव्हा तुमची स्किन चांगली व्हायला लागते. म्हणजे काय तुमची डायजेस्टिव्ह सिस्टम रेस्टवर असते आणि तुमची रिपेअर सिस्टम ॲक्टिव्ह व्हायला लागते. ओके. दॅट इज द एडव्हांटेज ऑफ इंटरमिटंट फास्टिंग. बट व्हेन डन करेक्टली. ओके. हां. आपण आता येऊया इंडियन फूड्स ह्याच्या रिलेटेड, की आपल्या घरातलंच असं कोणतं अंडररेटेड फूड आहे जे की आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या गटसाठी युजफुल आहे? जसं मी बोलले तूप तुला. तूप. अगदी ते अंडररेटेड आहे. सेकंड बोलायचं झालं तर आवळा. अंडररेटेड म्हणायचं झालं तर काही लोकांना वाटतं की ते खूपच अनहेल्दी आहे, हां. खूपच तेलकट तूप वगैरे झालं आहे. की हां. तूप झालं ना, हां. बरेच लोकं अव्हॉइड करतात की हां, तेच. कारण त्यांना वाटतं की ते अनहेल्दी आहे. आय गेस तो मिसअंडरस्टूड मिसअंडरस्टूड आहे कम्प्लिटली. सो हेच मेन जर अगदी तू एकच मला विचारलंस तर मी तूप हे बोलेन. ओके. देन स्किन क्लिअर ठेवण्यासाठी आपल्या ताटात काय असलं पाहिजे? जेवणाच्या हां. ताटात सो एक लक्षात ठेवायचं की हे इव्हन आपल्याला हार्वर्ड युनिव्हर्सिटीनी दिलेलं आहे ओके. की 50 आपली जर प्लेट एक 100% कन्सिडर केली ना तर त्याच्यातला 50% भाग हे सॅलड्स आणि भाज्यांचा असला पाहिजे. ओके. एवढं प्रमाणामध्ये तुम्ही फायबर तुमच्या आहारात ठेवलं पाहिजे. ओके. उरलेलं 25% तुमचं काहीतरी प्रोटीन असलं पाहिजे. मध्ये डाळी झाल्या, ताक नाही, डाळी झाल्या, कडधान्य झालं, नॉनव्हेज खात असाल तर ते झालं, पनीर झालं. ओके. आणि उरलेलं जे 25% असते ते कार्ब्स झालं. मग चपाती, भाकरी, भात हा आला. ओके. तूप हे पाहिजेच आणि ताक हे जेवणाच्या शेवटी हवंच. ओके. भात हा जे लोकं डाएट करतात वगैरे आणि जे लोकांना वजन कमी करायचं असेल त्यांना भात चालतो? ऑफकोर्स भात चालतो ना डेफिनेटली. इनफॅक्ट किती जणांनी हे पण पाहिलेलं आहे की भातच फक्त डाएटमध्ये कन्झ्युम करताय आणि स्किन बेटर झालेली आहे. कारण त्यांच्या बॉडीला कदाचित ते ग्लुटन म्हणजे जे एक व्हीट आहे ते टॉलरेट होतं. जे मिथ आहे की भात कमी पण खाल्लं. असं आहे ना की आता एकदम ते ब्लँकेट नाहीये की काय-काय जणांना वाटतं की आता ग्लुटन बंदच केलं की मी एकदम स्किन छान व्हायला लागेल. होतं बरेचदा, काय-कायांना नाही पण होत. सो ते थोडंसं पर्सन स्पेसिफिक राहतं. पण ओके. भात हा वाईट आहे का? तर अजिबात नाही. ओके. नेक्स्ट इज बजेट फ्रेंडली स्किन डाएट काय आहे? स्किन डाएट ऑर एल्स ओव्हरऑल डाएट काय? बजेट फ्रेंडली स्किन डाएट जर तुम्ही कन्सिडर केलं तर आपल्या लोकली अवेलेबल फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स जरूर कन्झ्युम करा. ओके. लोकली अवेलेबल, काहीही फॅन्सी नाही. त्याचबरोबर हर एक मीलमध्ये तुमचं प्रोटीन काय महाग जरुरी नाही की महागच तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे. कडधान्य झालं,
पनीर जर जमत असेल तर पनीर घ्या. नट्स पाहिजे तर चणे फुटाणे झाले. ओके. हां, ते झालं किंवा ना डाळी झाल्या. किती अंडररेटेड आहेत त्या डाळी झाल्या. हे सगळं तुम्ही जर तुमच्या आहारात व्यवस्थित ठेवलं, ताक झालं, दही झालं, तर तुमची आपोआप स्किन चांगली राहायला लागेल. आणि बजेट फ्रेंडली म्हणजे काय? बाहेरच्या खाण्यावर कमी खर्च करा. झालं बजेट फ्रेंडली. घरी आई जे बनवते ते खावा. आता आपलं मगाशी पण बोलणं झालं, की हॉस्टेल्स, बॅचलर्स जे पण स्टुडंट्स वगैरे राहतात, त्यांनी कसं एक डाएट फॉलो करायला पाहिजे. बिकॉज हॉस्टेलमध्ये जे राहतात त्यांना नवीन-नवीन शिफ्ट झालेले असतात, काही बनवायला येत नाही. सो ते कसं? सो हॉस्टेलमधल्या मुलांची पहिली चूक आहे तर त्यांना वाटतं की आपल्याला स्किन आपली चांगली ठेवता येत नाही. तर हे अगदी चुकीचं आहे. हॉस्टेल फूड आणि थोडं माइंडफुल ईटिंग जर केलत ना, तर तुम्हाला ते हॉस्टेलमध्ये राहत असताना सुद्धा पॉसिबल होतं. ओके. तर हे लक्षात ठेवायचं की तुम्ही जरी हॉस्टेलमध्ये राहत असाल, तरीही तुमच्या घरनं नट्स आणा आणि ड्रायफ्रुट्स किंवा ड्रायफ्रूटचे लाडू आई जर बनवून देत असेल, तर नक्की आणून घ्या तुम्ही. ओके. सेकंड इज की तुम्हाला जर हॉस्टेलच्या फूडमध्ये माहिती आहे की सॅलड्स तुम्हाला मिळत नाहीये, काकडी, टोमॅटो, गाजर मिळत नाहीये, विकत आणा आणि ते तुमच्या आहारामध्ये कुठेतरी इन्क्लूड करा. घरनं एक तुपाचा डबा नक्की कॅरी करा. हां. जसं मी तुला बोलले ते तुपाचं खूप महत्त्व आहे. आणि अगदी स्वस्तातलं न्यूट्रिएंट म्हणजे वॉटर आहे, ते तुम्ही अगदी विसरू नका. दिवसभरात थोडं-थोडं पीत राहा आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमची झोप कंप्लीट झाली पाहिजे. धिस इज मस्ट. मस्ट. नंतर आपले रिलेटेबल क्वेश्चन्स आहेत थोडेसे, की लेट नाईट मॅगी, चिप्स, सॉफ्ट ड्रिंक जे पण काही जंक आपण खातो, ते स्किनवर कितपर्यंत परिणाम करतं? कारण हॉस्टेल्स जे आहेत, जे राहतात, बॅचलर्स राहतात, त्यांच्यासाठी ते रोजचं झालंय आता, की रोज तर उठून जंक फूडनी तर तुमची स्किन टोटली खराबच होते. हे तर अगदी गिव्हनच आहे. पण हे बघ मी एक तुला बोलले की नाही, की माइंडफुल ईटिंग चॉईसेस करणं हे आपल्यावरती असतं. आता जर असं म्हटलंच, की मला काहीच अवेलेबल नाहीये, तर मग काहीच अवेलेबल होणार नाही. हां. पण जर मी ठरवलं, की नाही मी रात्री जागरण करणार आहे, जागी राहणार आहे, मे बी कॉफी मला प्यायची गरज आहे, तर एखाद कप कॉफी तिकडे झाला. पण कसं होतं, की रात्री जर तुम्हाला व्यवस्थित खूप भूक लागलेली आहे असं वाटतंय, तर एखादा स्मॉल स्नॅक कन्झ्युम करा ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे पाहिजे ते एखादा लाडू खाऊ शकता. नाहीतर तुम्हाला जर नुसतंच बाहेरचं काय आणून खायचं असेल, तर मखाना घेऊन खाऊ शकता. ओके. किंवा अगदीच मॅगी खायची इच्छा झाली, तर वन्स इन अ वीक मॅगी खा तुम्ही. पण रेग्युलरली ते नका ठेवू ना. जर तुम्ही ते रेग्युलरली खात राहिलात आणि म्हणलात, की नाहीच मला दुसरं काय अवेलेबल आहे, तर नाहीच आहे. न्यूट्रिशन बार्स आहेत अवेलेबल आजकाल. हां. नट्स आहेत, शेंगदाणे, फुटाणे अवेलेबल आहेत तुम्हाला. तर थोडासा विचार केला ना, तर पॉसिबल आहे. ओके. आणि माझ्याकडे येतात हां, अशी कितीतरी हॉस्टेलमध्ये राहणारी मुलं, जी खूप असे टफ कोर्सेस करतायत, पण ज्यांना माहिती आहे, की माझी हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे आणि ते आपोआप त्याला प्रायोरिटी देतात. हो. इट्स ऑल अबाउट गिव्हिंग द प्रायोरिटी टू द राइट थिंग्स. स्ट्रेस ईटिंगमुळे ॲक्ने वाढतो का? हो, खूप वाढतो. स्ट्रेस ईटिंगमुळे ॲक्ने वाढतो हे नक्की आहे. कारण स्ट्रेसमुळे एकतर तुमचे कॉर्टिझॉल जे आहे तो हार्मोन वाढायला लागतो. सो दॅट इज अ स्ट्रेस हार्मोन. त्याचबरोबर तुमचे जे काही फील गुड हार्मोन्स न्यूरोट्रान्समिटर्स असतात ते पण कमी व्हायला लागतात. म्हणजे सेरोटोनिन आम्ही जे म्हणतो किंवा डोपामाइन आम्ही जे म्हणतो ते. तर मग ते काय होतं ना, जेव्हा तुम्ही स्ट्रेस होता ना, तेव्हा तुमचं कॉर्टिझॉल वाढायला लागतं. बॉडी काय करते कोशिश, की माझं सगळं व्यवस्थित सेटल आउट झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतं, की मला आता न्यूरोट्रान्समिटर डोपामाइन सिंथेसाइज करायचे म्हणजे मला ना छान वाटेल आतमधनं हां. मग आपण काय करतो, काहीतरी गोड खायला जातो. म्हणजे साखर घातलेली कॉफी, चहा हे घेतो किंवा काहीतरी जंक सॉल्टी खायला जातो. आणि ते खाल्ल्यानंतर आपल्याला छान वाटतं. म्हणजे काय, की द बॉडी इज सेइंग, की ओके आता आय एम हॅपी राइट नाऊ. पण जेव्हा तुम्हाला रिअलाईज होतं, की हे असं तुमचं सारखं सायकल व्हायला लागलंय, तर यू शुड अंडरस्टँड, की ठीक आहे मी चिप्सच्या ऐवजी मी काहीतरी सॉल्टेड दुसरं खाईन. मे बी मखाना घेऊन सॉल्टेड खाईन मी. किंवा फुटाणे चणे असतात ज्याला मीठ लावलेलं आहे ते खाईन मी. किंवा आजकाल थोडेसे हेल्दी स्नॅक्स मिळायला लागलेत ना, ते मी अवेलेबल करून देईन स्वतःसाठी. अगदीच मला खूप गोड खावंसं वाटलं तर मी एक फुल चॉकलेट घेण्यापेक्षा एक डार्क चॉकलेट खाईन तिथे. ओके. हां. किंवा मी असं आईस्क्रीम घेऊन खाण्यापेक्षा मे बी हाय प्रोटीन आईस्क्रीम घेईन त्यावेळेला किंवा फ्रोझन डेझर्ट खाईन त्यावेळेला किंवा नुसतंच ग्रीक योगर्ट खाईन आणि त्यांनी पण छान सॅटिस्फॅक्शन मला मिळणार आहे.
तर तसं थोडं रिअलाइज व्हायला पाहिजे की हे मला ह्या कारणामुळे मी जास्ती खातीये आणि मग ओके मला आता लक्षात आलंय मी हे जास्ती खातीये म्हणून मी ते थोडंसं बॉडीला काम करायचा प्रयत्न करणार. ओके. ते म्हणजे रिअलायझेशन ऑप्शन्स खूप आहेत. इम्पॉर्टंट आहे अगं. ऑप्शन्स आहेत खूप सारे, की बऱ्याच जणांना ना ते रिअलाइजच होत नाही की मी आता स्ट्रेस्ड आहे म्हणून मी काहीतरी चुकीचं घेऊन खातीये हे रिअलाइज पण होत नाही. हो, होतं ना असं बरेचदा. येस. आता आपण एंडिंगकडे येऊया. एंडिंगचे क्वेश्चन्स येते, की एका महिन्यात जर कोणाला आपली स्किन ट्रीट करायची असेल किंवा असं वाटत असेल, की ग्लो करायला हवी, सो त्यासाठी सुरुवात कुठून करा? तर मी एक साधारण एक रुटीन देते, फूड रुटीन देते. म्हणजे स्किन केअर रुटीन तर ऑफकोर्स आहे, पाहिजे तर मी ते पण थोडंसं ॲड करीन. सो फूड रुटीन असं मी म्हणेन, की सुरुवातीला तुम्ही सकाळी उठल्यावरती तुम्हाला हवं तर तूप आणि टर्मरिक तुम्ही घ्या. हां. मग त्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही चहा आणि कॉफी एक साधारण एक अर्धा ते पाऊण तास अंतर ठेवून घ्यायचं. सकाळी एक अर्धा तास वॉकिंगला जाता आलं तर नक्की जा तुम्ही. ब्रेकफास्टमध्ये काहीतरी प्रोटीन रिच ब्रेकफास्ट असू दे. म्हणजे काय, तुम्ही जर व्हेज असाल तर तुम्ही दाल चिला तिथे खाऊ शकता, नॉन-व्हेज असाल तर एग्स तिथे खाऊ शकता. हां. त्याचबरोबर थोडेसे नट्स घ्या तिकडे जर जमले तर. 11 वाजता 1 ग्लास ताक घ्या. त्याच्यामधनं ऑटोमॅटिकली प्रोबायोटिक मिळून जाईल. लंचमध्ये जसं मी बोलले तसं सॅलड्स आणि भाजी किंवा अगदी तुम्हाला भाजी जमत नसेल, हॉस्टेलमध्ये वगैरे असाल, आवडत नसेल भाजी, तेव्हा सॅलड्स तरी जास्ती घ्या तुमच्या आहारामध्ये. मग डाळ घ्या, त्याच्यामध्ये तूप घाला, एखादा भात किंवा चपाती भाकरी घ्या. हे झालं. 4 वाजता जेव्हा तुम्ही चुकीचं खाता, तेव्हा हे लक्षात घ्या, की काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग जसं की स्प्राउट चाट खाऊ शकता तिथे हां. किंवा मखाना भेळ खाऊ शकता तिथे किंवा तुम्हाला जर अगदीच हवंय तर तिथे एखादा लाडू घेऊन खाऊ शकता आणि अगदीच जर तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर इन्स्टेड ऑफ ईटिंग अ समोसा, चीज सँडविच घेऊन खा. व्हाय नॉट? तुम्हाला तिथे थोडंसं प्रोटीन मिळूनच जातंय आणि डिनर जर तुम्हाला हवंय तर तुम्ही प्रोटीन हायर साइडला ठेवा. सॅलड्स थोडेसे हायर साइडला ठेवा. एखादं फळ तुम्ही 4-5 वाजता कुठेतरी ॲड करू शकलात तर इव्हन बेटर. नाही जमलं तर सकाळी जर तुम्हाला फळ घेता आलं ब्रेकफास्टचं किंवा ब्रेकफास्टच्या आधी, तसं पण करू शकता. असं तुम्ही केलंत आणि दिवसभरात एक 10 ते 12 ग्लास पाणी घेतलं, तर तुमची स्किन पुढच्या 15 दिवसात खूप छान व्यवस्थित होईल. ओके. ह्याच्यावरून मला एक आलं, की मी कुठेतरी ऐकलं होतं, की ब्रेकफास्ट हेवी करावा, देन लंच थोडा लाईट, देन थोडा लाईट आणि डिनर खूपच लाईट असं. येस, जनरली स्पीकिंग असं आहे. पण अगदी मी काय ते रूल ऑफ थंब असा मानणार नाही. कारण काय-काय लोकांना ना नाही असं ते फॉलो नाही करतायत रुटीन. म्हणजे काय-काय लोकांना असं होतं, की नाईट शिफ्ट्स असतात. मग लाईट खाल्लं तर मग परत रात्री भूक लागते. बट येस, जनरली स्पीकिंग ब्रेकफास्ट स्किप नका करू. तो हेवियर साइडला ठेवा. लंचमध्ये जसं मी सांगितलं तसं हेल्दी प्लेट मेथडनी खायचं आणि डिनरला तुम्ही लाईट खाऊ शकता. अगदी तुम्हाला हवंय तर नुसतं सूप, सॅलड घेऊन तसं पण तुम्ही जेवण एंड करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. राइट, येस. ओके. एक सो फक्त आपण स्किन केअर रुटीन बद्दल कॉस्मेटिकली बोलूया आता, कारण अगदी बाकीचे डिटेल्स तर डर्मॅटॉलॉजिस्ट विल बी बेटर पर्सन. पण जनरली स्पीकिंग हे लक्षात ठेवायचं की तुम्ही कुठनंही जेव्हा बाहेरनं जाऊन येता, तेव्हा ना तुमचं एक तर तुम्ही हे वापरायचं ते आपण नाही का ते क्लेन्झिंग मिल्क वापरतो ते. यूज दॅट. हां. त्याच्यानंतर तुमचं फेस एखाद्या लाईट क्लेन्झरनी वॉश करायचं. त्याच्यानंतर त्याच्यावरती तुम्ही टोनर वापरू शकता हवंय तर आणि मग मॉइश्चरायझिंग. हे जे स्टेप्स आहेत ना, ते अजिबात विसरायचे नाही. हे नाईटला नाही, हे हे दिवसभरात जेव्हा केव्हा तुम्ही बाहेरनं घरी बाहेरून जाता, ओके. तेव्हा हे रुटीन तुम्ही एकदा 3दा जरी दिवसभरात केलत ना, तरी तुमच्या स्किनवर खूप चांगला इफेक्ट दिसायला लागेल. हे दोघांसाठी आहे ना? मेन आणि वुमेन बोथ हां. आणि वन मोर थिंग इज सनस्क्रीन अजिबात विसरू नका. मस्ट आहे. सनस्क्रीन इज अ मस्ट. रात्री पण लावायची का सनस्क्रीन आपण कसं करतो, की रात्री काय गरज नसते. पण जेव्हा तुम्ही सकाळी यू गेटिंग रेडी, तुम्ही तयार होताय, सगळं तुमचं स्किनचं बेसिक आता आजकाल ते ते पण एक स्किन केअर रुटीन आहे ना, की तुम्ही मॉइश्चरायझर झाल्यावरती मग सिरम्स वगैरे लावतात. मग मग तुम्ही सनस्क्रीन लावायचं आणि मग त्याच्यावरती मेकअप करायचं. सो दिस फॉर द गर्ल्स. सो हे सगळं मी जे काय रुटीन सांगितलं ते क्लेन्झिंग, with the cleansing milk, then with the cleanser, then the toner, then after that is the moisturizer, then the sunscreen and then the products. ओह! हे तर बेसिक झालं. मग त्याच्यात अजून सिरम्स आले, हे आले. पण ते मी म्हणेन की डॉक्टरांना विचारून तुम्ही केले तर एनी डे बेटर, एनी डे. म्हणजे ज्या स्किन टाइपचे असतात त्या स्किन टाइपचे वेगवेगळे. येस, हां, त्या स्किन टाइपचे वेगवेगळे रुटीन्सच वेगळे असतात हां.
So dermat actually writes the routines and gives you as a prescription. So it's fantastic if that happens. हा डर्मेटॉलॉजिस्टचे प्रोडक्ट्स हा. आपल्याला मेडिकलमध्ये Yes, आणि कसं आहे की ते एकदा रुटीन घेतलं ना की झालं, देन दॅट्स अ रुटीन ना. म्हणजे स्किनचं मग काय ब्रेकआउट्स प्रॉब्लेम्स होतच नाही. ओके. परफेक्ट स्किनसाठी लोक मागे जे लोक मागे धावतात ती कोणती मोठी चूक करतात की परफेक्ट स्किनसाठी या गोष्टी केल्या हा. पण त्या खूप चुकीच्या आहेत अशा कोणत्या आहेत? अप्लाइंग टू मेनी बघ, मी तर म्हणेन परफेक्ट स्किन जर तुमची हवी असेल तर तुमची परफेक्ट स्किन पर्सनलाइज असते. सो जे काय ट्रेंड्स आहेत त्याच्या मागे धावू नका, कारण ते स्किन टाईपनुसार चेंज होत राहतं. सो तुमची जरी ते प्रोडक्ट जरी त्या स्किनवर चांगलं दिसत असेल तरी ते तुमच्या स्किनला चांगलं दिसेल की नाही हे माहिती नाही. आणि ग्लो डज नॉट कम एक्सटर्नली, पण तो इंटरनली येतो. तर पहिल्यांदा फूडवरती तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे. ओके. ते तुम्ही दुर्लक्ष करून जर तुम्ही फक्त स्किन केअर रुटीनकडे गेलात तर ते नुसते ऍप्लिकेशन ऑफ प्रोडक्ट्स होतं, त्याचा यूज तात्पुरताच राहतो. परफेक्ट स्किन काय आहे? हेल्दी परफेक्ट स्किन काय आहे हे तुम्ही सांगा. एक तर ती स्किन ना ब्लेमिश फ्री असते शक्य, म्हणजे काय की कुठेही असे खूप मोठे डाग वगैरे आहेत असं नसतं. ओके. ओके. त्याचा नॅचरल टोन जो असतो तो असतो. डार्क स्किन लुक्स इक्वली गुड ॲज द फेअर स्किन इफ इट इज मेंटेन्ड वेल. तुमची स्किन ना नॅचरली ग्लो होते. काहींची बघ ना, तू स्किन नॅचरली ग्लो होते, म्हणजे काही ना अप्लाय करतात सुद्धा. दॅट इज द बेस्ट. म्हणजे तुमचं एव्हरीथिंग इंटरनली खूपच बेस्ट चालू आहे. ओके. कुठेही ना असं डार्क सर्कल्स नाही आहेत. हे सगळं असलं ना की येस आय वुड से की ही स्किन परफेक्ट आहे. ओके. स्किन हेल्दी ठेवण्यासाठी सस्टेनेबल प्रोडक्ट्स कोणते आहेत? ते मी जसं तुला बोलले तसं स्किन केअर रुटीन इज अ व्हेरी पर्सनलाइज थिंग. सो जे मी तुला बोलले ना की क्लेन्झर वापरणे, हे झालं जनरली द म्हणजे जनरल ब्रॉड कॅटेगरी. पण स्पेसिफिक जे आहे ना ते डर्मॅट इज द बेस्ट पर्सन. नाहीतर थोडंसं ट्रायल एरर करून तुम्ही ठरवायला पाहिजे की तुमच्यासाठी बेस्ट काय आहे ते. ओके. आणि आपण घरगुती प्रोडक्ट्स जे लावतात मुली की हळदीमध्ये हे मिक्स करून लावलं वगैरे, तर ते कितपत? येस, इफ ते तुमच्या स्किनला सूट, ते एकदा ट्राय करून बघायला पाहिजे. हे बघ, नॅचरल जे काय घरचे नुसके आहेत ना ते थोडे सेफच मी म्हणेन आहे वापरणं, कारण त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट केमिकल्स नाही नाहीत. आहेत. हा. तर ते वापरणं, ते ट्राय करणं, येस वाय नॉट, तुम्ही नक्की ते ट्राय करू शकता. काय कायना साय सूट होते, काय कायना बेसन पीठ सूट होतं, असं वेगवेगळं दही सूट होतं. मुलतानी हा, माती वगैरे. हा. आता मुलतानी माती वगैरे पण थोडं एक्सटर्नल प्रोडक्ट झालं की नाही. ओके. सो यू हॅव टू बी शुअर ना की ते त्याच्यामध्ये काही केमिकल्स ऍडेड नाहीये. सो त्या गोष्टींची पण काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे. पण जे तुम्ही म्हणाल की घरके नुसके हे तुमच्या स्किनसाठी सेफ होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये काही ऍडेड केमिकल्स नसतात. ओके. ठीक आहे. खूप सगळे सेक्शन्स आपण कव्हर केलेले आहेत फायनली. आणि खूप सोप्या पद्धतीने खूप सांगितलंय तुम्ही. आय होप ऑडियन्सला पण ते कन्झ्युम करायला खूप इझी जाणार आहे. Yes. बिकॉज असंच एक छोट्या टॉपिक्सवर आपण विषय घेऊन पॉडकास्ट करतो, सो दॅट पीपल विल कन्झ्युम इझिली, त्यांना नीट कळेल. थँक्यू सो मच. Thank you so much. If audience has any question, they can put it in the comments and we will take it over from there. डेफिनेटली. सो आजच्या एपिसोडमध्ये आपण स्किन क्लिअर ठेवण्यासाठी काय काय खाल्लं पाहिजे ह्यावर खूप डिटेल एक्सप्लेन केलं आहे. आय होप तुम्हाला ते खूप इझिली कन्झ्युम करता येईल. आणि असेच टॉपिक्स आपण या सिरीजमध्ये डिस्कस करत असतो. आणि जर काही क्वेरी असतील, जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आणि बोलबिडूला सबस्क्राईब करा.